की आयुर्वेद म्हणजे नेमकं काय? बरं. आणि हे माणसाला अमर करण्यासाठी हे शास्त्र आलंय का? आयुर्वेद खरं नुसतं चिकित्साशास्त्र नाही आहे, ते जीवनाचं शास्त्र आहे खरं तर. नाडी बघून नेमकं तुम्ही काय ठरवता? हं. काय कळतं नाडी बघून? म्हणजे ते तुम्ही सगळ्यात नाडीला बोटं लावले, हां. की पोटाच्या आत काय चालू आहे हे कळू शकतं. सगळं कळू शकतं. तर आप्तवचन सगळ्यात मोठं आहे खरं, की आम्ही आप्तवचन मानूनच आयुर्वेद फॉलो करतो. मग तेव्हा अतिशय वाईट वाटतं, की आपण इतकं शिकून जर आपण असं करतोय, चांगलं सगळं जेन्युइनली करतोय आणि त्याच्यामध्ये जर असे बिन शिकलेले अडाणी लोकं जेव्हा असा प्रकार करतात ना, त्याच्यामुळे शास्त्र बदनाम होतं. आता आजीचा प्रश्न असतो, की ज्याच्यासाठी आजी अनेक वर्ष आयुर्वेदिक औषधच घ्यायची. ते आहे गुडघेदुखी. हो. तर गुडघेदुखी साठी काय औषध आहेत आयुर्वेदामध्ये? सगळ्या रोगांवर आयुर्वेदामध्ये भरपूर औषध आहे. आयुर्वेद ते सांगेल, की तुमची जीवनशैली सुधारा. आधी दिनचर्या अगदी नियमित पाळा. नमस्कार, मी अमर अणे आणि अमर अणे पॉडकास्ट शोमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टमध्ये ज्या गेस्ट आल्या होत्या, त्यांच्यासोबत डिस्कस केलं आहे, चर्चा केली आहे आयुर्वेद या संकल्पनेबद्दल. हजारो वर्षांपासून भारतामध्ये उपचार पद्धती म्हणून आयुर्वेद एक मान्यता पावलेली उपचार पद्धती होती. या काळामध्ये आयुर्वेदाबद्दल खूप सकारात्मकता वाढत आहे. पण ही आयुर्वेदिक औषधं नेमकी आपल्यावर कशी प्रभाव करतात? कुठले विकार आयुर्वेदिक औषधांनी दूर होऊ शकतात आणि त्याच वेळेला कुठले विकार आयुर्वेदातनं दूर होऊ शकत नाही. या सगळ्या विषयांवर चर्चा केली आहे. याशिवाय वात, पित्त, कफ ही जी आयुर्वेदाची मूलभूत प्रणाली आहे, ही नेमकी काय आहे? हे सगळं आजच्या आपल्या पॉडकास्टमधनं समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आयुर्वेदाबद्दल इंटरेस्ट असेल, आयुर्वेद तुमच्या आयुष्यात काय करू शकतं? याबद्दल जर थोडं जाणून घ्यायचं असेल, तर हा पॉडकास्ट नक्की शेवटपर्यंत बघा. आणि पॉडकास्टच्या नियमित अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला सुरू करूया पॉडकास्टला. नमस्कार. आज आम्ही आयुर्वेद या विषयावर पॉडकास्ट आयोजित केलाय आणि अर्थातच काही वेळ आधी तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये ऐकलं. डॉक्टर रंजना वागराळकर मॅडम आज आपल्यासोबत आहेत. मॅडम, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार. आपण सरळ प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. हो, बिलकुल. आयुर्वेद मागच्या 10 वर्षात बऱ्याच लोकांपर्यंत जगभर पोहोचलेलं आहे. जर तुम्ही मला आयुर्वेद जर विचाराल, तर आम्ही मला स्पेशली न्यूजपेपरमध्ये प्रश्नोत्तरांचा एक कॉलम असायचा आणि त्यात पिंपल्स एवढ्यापुरतं माझ्यासाठी आयुर्वेद होतं बरं. किंवा पिंपल्ससाठी जे काही औषधं आहेत, हां. ते औषधं म्हणजे आयुर्वेदात इफेक्टिव्ह आहेत. बरं. आणि मी एक औषध पण घेतलं होतं म्हणजे काहीतरी सुधारक काहीतरी एक बरं. सायर रक्तशोधक सायरप येतं. हां, हां, ते ते तर घेतलं. आणि त्याने प्रभाव पण झाला होता. बरोबर. पण त्याच्यानंतर बरेच वर्ष निघून गेले आणि आज एक आयुर्वेदाबद्दल जगभरात खूप सकारात्मकता आहे. पण तरीही असं मला वाटतं, की हां. खरं आयुर्वेद लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये. अगदी खरं आहे. आणि आज या पॉडकास्टमधनं प्रयत्न करू, की खरं आयुर्वेद नेमकं काय आहे? जो तुमचा मागच्या 30-40 वर्षांचा अनुभव आहे आयुर्वेदातला, तो समजून घ्यायचा आहे आणि आयुर्वेद नेमकं काय हे समजून घ्यायचं आहे. तर पहिला प्रश्न माझा हाच आहे, की आयुर्वेद म्हणजे नेमकं काय? आणि हे माणसाला अमर करण्यासाठी हे शास्त्र आलंय का? आयुर्वेद खरं नुसतं चिकित्साशास्त्र नाही आहे, ते जीवनाचं शास्त्र आहे खरं तर. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा ह्यापो केला आहे आणि खरं चिकित्सक तोच आहे, की तो फक्त आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणारा नसावा. त्याला सगळ्या शास्त्राचं ज्ञान असावं. कारण आयुर्वेद हा शेवटी अथर्ववेदाचा उपवेद मानला जातो आणि म्हणून त्याच्यावर नुसतं चिकित्साशास्त्र न ठेवता त्याच्यात सगळ्या गोष्टींचा त्याच्यात विचार केलेला आहे. तर म्हणून तुमची आधी सगळ्यात पहिले आम्ही पेशंटला जीवनशैली विचारतो, त्याचा आहार-विहार विचारतो, त्याची दिनचर्या, ऋतुचर्या विचारतो आणि मगच नाडी परीक्षा करत असताना, हे सगळं विचारत असताना मगच त्याचं डायग्नोसिस होतं आणि मग पुढे ती चिकित्सा त्याची ठरवली जाते, की त्याच्या नाडी परीक्षा करून त्याची जी प्रकृती आहे, त्या प्रकृतीनुरूप चिकित्सा हा पुढचा विषय आहे. पण आधी त्याचं एक प्रकारचं काउन्सिलिंगच असतं. त्याची प्रकृती बघून, त्याचं प्रकृती परीक्षण करून आयुर्वेदानुसार आणि मगच त्याची प्रकृती ठरवून त्याला आधी काउन्सिलिंग केलं जातं हं. आणि मगच पुढची चिकित्सा ही ठरवली जाते. त्याच्यामुळे आयुर्वेदामध्ये सगळ्या गोष्टींचं वर्णन आहे. म्हणजे अगदी सांख्य, सगळे न्यायवैशेषिक हा सुद्धा विषय आम्हाला शिक्षणात म्हणजे जेव्हा आम्ही आयुर्वेद शिकलो, तेव्हा अगदी फर्स्ट इयर संस्कृत
कसं करायचं संस्कृतमध्ये. कारण हे शास्त्र जे आहे याच्यामध्ये सगळे संस्कृत श्लोक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला संस्कृत वाचता आलं पाहिजे. बरोबर. संस्कृत थोडंफार तरी सगळं समजलं पाहिजे. कारण फर्स्ट इयरला सगळे हे आमचे चरक, सुश्रुत, संहिता ज्या आहेत, हे सगळं त्या सगळ्या संस्कृतमध्ये. संस्कृतमध्ये आहे. भले आता त्याचं ट्रान्सलेशन सगळं झालंय भाषानुसार हिंदी, मराठी, इंग्लिश. पण प्रत्येकाला संस्कृत वाचता आलं पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिला बेस तर संस्कृत आलं पाहिजे आणि मग हे सगळे शास्त्रांचा विचार केला पाहिजे, शास्त्र वाचता आली पाहिजे. नुसतं असं कोणत्याही डॉक्टरकडे जाऊन ती प्रॅक्टिस करायची, हा खरं तर हे सगळं चुकीचं आहे. हं, हं. पण म्हणून आयुर्वेद शास्त्रात आमच्याकडे जे काही मुलं शिकायला येतात ना, त्यांना मी कधीच फर्स्ट इयर, सेकंड इयरवाल्यांना आम्ही ठेवत नाही. त्यांना आम्ही सगळ्यात शेवटी शिकतो, की पूर्ण इंटर्नशिप करून या, मग तुम्ही आयुर्वेदाची प्रॅक्टिस करा. त्यात तुम्ही एक नाडी सांगितली. हो, आयुर्वेदाचे डॉक्टर आणि नाडी. हो. हा एक ज्याला म्हणू शकतो, की लहान असताना मला आई किंवा आजी सांगायची, की "या डॉक्टरांकडे जा, नाडी दाखव नाडी दाखव. आणि अ, ते तुला सांगतील काय करायचं." नाडी बघून नेमकं तुम्ही काय ठरवता? हं. काय कळतं नाडी बघून? आणि ज्या तुम्ही प्रकृती सांगितल्यात, हो. त्याबद्दल पण थोडं जाणून घ्यायचंय. ती सगळ्यांना क्युरिओसिटी असते ती, की प्रकृती परीक्षण कसं करतात? तर हा सगळा ॲक्चुअली खरं तर अनुभवाचाच आहे. नाडी परीक्षा असं कोणालाही पटकन जमून शिकून असं ते वर्षा 2 वर्षातलं ज्ञान नाही आहे. आम्ही सुद्धा फायनल झाल्यानंतरच नाडी परीक्षा खरं शिकलो आणि आमचे जे गुरु होते, कस्तुरे सर म्हणून होते. आम्ही लोकं नेदरलँडला असताना तिथे आम्ही खरं ही नाडी परीक्षा सगळी शिकलो आणि नाडी परीक्षेवरनं वात, पित्त आणि कफ त्याच्यावरनं प्रकृती परीक्षण केलं जातं आणि ही अशी 3 बोटांनी प्रत्येकाची नाडी, बायकांची ही डाव्या हाताची बघितल्या जाते आणि पुरुषांची उजव्या हाताची बघितल्या जाते. त्याचं सुद्धा शास्त्र सगळं खूप डिटेल आहे म्हणजे ते, हं, की नाडी कशा-कशा नाड्या आहेत स्त्री आणि पुरुषाच्या, हं, त्यानुसार तो डावा हात आणि उजवा हात ठरवला जातो. तो खूप हं, म्हणजे गहन विषय आहे सगळा. हं. पण ह्याच्यावरनं मेन आम्ही वात, पित्त, कफ हे बघतो आणि वात, पित्त, कफ हे त्रिदोष आहेत. प्रत्येकाच्या प्रकृतीमध्ये हे 3 दोष असतात आणि त्याच्यात सुद्धा पुन्हा 5-5 प्रकार आहे. म्हणजे वाताचे 5 प्रकार, प्राण, अपान, समान, व्यान, उदान. तर असे हे वाताचे 30 प्रकार आहे, पित्ताचे 5 प्रकार आहे, वाताचे 3 आहेत. वाताचे 5 5 प्रकार आहे, हां. पित्ताचे 5 प्रकार आहे आणि कफाचे 5 आहे. तर ते सबदोषच म्हणून गणले जातात प्रत्येकाचे. तर आम्ही लोकं आता हा अनुभवाच्या आधारावर आता आम्हाला इतकं तो झालाय, की त्याची नाडी परीक्षा बघितली आणि त्याची नाडी परीक्षा केली, की त्या व्यक्तीची प्रकृती आम्हाला लगेच कळून जाते आणि त्याला मी पहिला प्रश्न विचारते, "तुझं पोट कसं आहे?" तो तिथेच इम्प्रेस होतो, की हं. हो, सगळ्या लोकांचे पहिले तर पोटच खराब असतात. अच्छा. की ते पोट आधी चांगलं गेलं. ते हं. वाताचं मूळ स्थान हे पोटच आहे. हं, हं, हं. आपलं पक्वाशय, आमाशय जे पोट आहे. बरोबर. तर तेच म्हणजे ते तुम्ही सगळ्यात नाडीला बोटं लावले, हां. की पोटाच्या आत काय चालू आहे हे कळू शकतं. सगळं कळू शकतं. त्या वाताची गती आम्हाला कळते. आमच्या पुस्तकांमध्ये त्याची गती सांगितली आहे. ही मंडूक गती आहे, पित्ताची वेगळी आहे, कफाची वेगळी आहे. तर त्या गतीने त्या सब्दोषांवर जाऊन आम्हाला आता ते लगेच कळून जातं, की ह्याचं मेन पित्ताचा त्रास आहे, कफाचा आहे, की वाताचा वाताचं आहे. आहे. आता वाताची चंचल गती असते. हं. आता तसं मी तुझ्या प्रकृतीनुरूप बघितलं ना, हं. की तुझी नाडी परीक्षा मी अजून केली नाहीये. पण हं. तुझ्या ह्याच्यावरनं हं. तुझी अतिशय चंचल प्रकृती आहे. तर तुझी ती वात प्रकृती आहे असं आम्ही धरतो. असं हं. एक जनरल रँडमली. आणि यात प्रकृतीमध्ये चांगली प्रकृती असते कुठली? नाही. कारण की तुम्ही आता जे हे सांगितलं ना, हं. मी ते जे तुम्हाला प्रश्नोत्तर सांगितले जे लोकमतला वगैरे मी बघायचो, हो. त्यात ते लिहिलं राहायचं, की वात प्रकृती असेल तर हे हां. आणि मग मी माझंच ठरवलं होतं, की आपली ही प्रकृती आहे तर आपल्याला अशी औषधं हवेत. तर नाही एक पण चांगली असं प्रकृती अशी कुठली असते? नाही, हां. तिन्ही प्रकृती चांगल्या आहे. वातामध्ये अतिशय चंचल असते. पित्तामध्ये अतिशय उष्ण प्रकृती आहे. पित्ताचा गुण हा अतिशय उष्ण आहे. म्हणजे ज्यांना खूप लवकर राग येतो, ज्यांना खूप घाम येतो आणि ज्यांचं सतत डोकं असं तापलेलं असतं, म्हणजे खूप असा दाह असतो शरीरामध्ये म्हणजे सगळा. चिड-चिड, राग. चिड राग हे सगळे पित्ताचे गुण आहे. हं. कफाचे सगळे शांत गुण आहे. पण त्याच्यामध्ये ओबेसिटी पण तेवढीच येते, की वजनं खूप वाढतात आणि ज्यांना 12ही महिने सर्दीचा त्रास असतो. अच्छा. 12ही महिने या शिंका त्रास. आपला जो कफ आपल्याला खोकल्याच्या वेळेस होतो, त्या कफाचा आणि या कफाचा काही संबंध आहे का? हो, आहे ना. हं. खूप मोठा म्हणजे संबंध त्यावरूनच आहे. हा शब्द आलाय का? त्याच्यावरनं शब्द आलाय. अच्छा. कारण हा सगळा कफ जनरली अप्पर रेस्पिरेटरी म्हणजे अप्पर भागातच सगळा असतो. बरोबर. पण
तो भात त्याचा गुण एक तो ओबेसिटीकडे पण जातो, की कफ प्रकृती असली की ते खूप संथ असतात. सगळे संथ कामं करतात, सगळं शांतपणेही करतात. पण तेवढंच वजनही वाढतात त्या कफ प्रकृतीच्या लोकांचे. वात प्रकृतीचे अतिशय चंचल असतात. खूप म्हणजे एका ठिकाणी स्थिर बसत नाही. तडतड, तडतड, तडतड करत राहतात आणि सगळं मूळ हे पोटाशी संबंधित असतं वात प्रकृतीचे. मग पोटाशी संबंधित असलं की पुढे सगळे वात प्रकार पण तेवढेच लवकर होतात. म्हणजे संधिवात असो, स्पॉन्डिलायटिस असो, हे जे वाताचे प्रकार आहे, हे लवकर होतात त्या लोकांना. बरोबर. म्हणून त्या व्यक्तीचं पोट अतिशय चांगलं असलं पाहिजे. आपण थोडं मला ना हे थोडं ब्रेकडाउन करायचं आहे. वात, पित्त आणि कफ. हां. अ, आपण हे स्वतः आयडेंटिफाय कसं करायचं? हं. किंवा डॉक्टरांकडे जाऊन आयडेंटिफाय कसं करून घ्यायचं? आणि त्यानुसार मग तुम्हाला कुठले रोग होण्याची शक्यता असते. जसं आता तुम्ही काही शक्यता सांगितल्या. तर सगळ्यात पहिले तर हे आयडेंटिफाय कसं करायचं याच्यावर बोलूया. मग आपण टप्प्याटप्प्यात समजून घेऊ, की अ, प्रत्येक प्रकृतीच्या लोकांना काय-काय आजार होऊ शकतात. मग त्याच्यापासून कसं वाचायचं? तर तर प्रकृती तुम्हाला कोणत्याही वैद्याकडे जाऊन किंवा डॉक्टरकडे जाऊनच ती ठरवायला पाहिजे. अच्छा. भले सगळी लक्षणं अशी दिली असली, तरी पण ती प्रकृती मात्र कोणत्याही वैद्याकडे किंवा डॉक्टरकडे जाऊनच ती तपासावी आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये क्लासिफाय करा. बरोबर. किंवा असं सांगू नाही शकत, की तुला पुढे वाताचा त्रास होईलच, असं पण नाहीये. तुझी जर इम्युनिटी चांगली असली, तर तू त्याच्यावर मात करशील. असं काही नाहीये, की तुला वात होईलच असं नाही प्रेडिक्ट करू पण शकत. जी प्रकृती असते ती तुम्ही क्वालिफाईड आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन ती हो, ऑफ तपासल्या कोर्स, पाहिजे. ऑफ कोर्स, ऑफ आणि कोर्स. त्याचा हाच वे आहे की 3 बोटं हो, आणि 3 बोटं या रेडियल नर्व्ह जी असते हां, त्याच्यावर ठेवूनच हां. ते ते तपासलं तपासतात. पाहिजे. हां. आता वात पित्ताबद्दल वात प्रकृतीबद्दल बोलूया. हं. या म्हणजे एक याच्यावरनं असं होऊ शकतं का? तुम्ही सांगा, की तुमची जीवनशैली किंवा तुमचं जगणं हे हां. तुमच्या प्रकृतीच्या आधारावर तुम्ही ठरवू शकता? अगदी प्रश्नच नाही. अगदी ठरवू शकतो. जर त्याला त्याची वात प्रकृती माहिती असली ना, तर तो त्याची ऋतुचर्या, त्याची दिनचर्या सगळं तो व्यवस्थित फॉलो करून त्याप्रमाणे त्याचं पुढचं आयुष्य काढू शकतो. आता पित्ताचे जसे गुण आहे, की खूप गरम असतं. मग त्याला पॅसिफाय करायला त्यांनी जर पित्तशामक आहार घेतला, तर तो नक्कीच त्याच्यावर मात करू शकेल. आता जसे खाजेचे रोग असतात. आम्ही सगळ्या मुला-मुलींना सांगतो, की आयुर्वेदामध्ये चिंच निषिद्ध सांगितलेली आहे. हां. जी पाणीपुरीमध्ये असते. हां, जी पाणीपुरी जे मुलं दहीपुरी आणि पाणीपुरी खातात, मी प्रत्येक मुला-मुलींना सांगते, की चिंच आणि दही अजिबात एकत्र खाऊ नका. तुम्ही जर सतत ते खाल्लं ना, तर तुम्हाला पुढे अर्टिकेरिया ज्याला पित्त म्हणतो, जे दामोडे येतात आपल्याला अंगावर आणि शीतपित्त आपण ज्याला म्हणतो, ते हमखास किंवा कुठला पण स्किन डिसीज होऊ शकतो. किंवा तुमचा जो आता तरुणपणातला रंग फेअर आहे, तो पुढे 40शी नंतर निश्चितच तुम्ही काळवंडाला म्हणजे हं. काळेपणा, हायपर पिगमेंटेशन सगळं व्हायला लागतं. बरोबर. तर म्हणून जर तुम्ही जीवनशैलीत तुम्हाला जर तुमची प्रकृती माहिती असली, हं. तर निश्चितच तुम्ही त्याच्यावर मात करू शकता. म्हणजे एक महत्वाचं, की जर आयुर्वेदिक जीवनशैली स्वीकारायची असेल ना, हां. सगळ्यात पहिले तुमची प्रकृती समजून प्रकृती घेतली पाहिजे. तुम्हाला समजणं फार आवश्यक. आणि मग त्यानुसार तुमची दिनचर्या, तुमचं डाएट हो. आणि तुमची लाईफ तुम्ही प्लॅन करायला पाहिजे. प्लॅन अगदी करू शकता. अगदी करू शकता. करू शकता की करायला पाहिजे? करायलाच पाहिजे मी म्हणेन. अस्थमा जर तुम्हाला हां. वाचवायचा असेल, जर जसं तुम्हाला आपल्याला ब्लड ग्रुप माहीत असतो, तसं प्रकृती माहीत असायला पाहिजे. अगदी माहिती असायला पाहिजे. बरोबर. आता आपण जसं मी हे सांगितलं, वात प्रकृतीच्या लोकांना कुठले विकार होऊ शकतात? किंवा त्याची लक्षणं काय आहेत वात प्रकृतीच्या लोकांचे? वात प्रकृतीच्या लोकांचे लक्षण हे असतं, की अति चंचलता असते आणि त्यांचं पोट हे नेहमी म्हणजे गॅसेसचा त्रास असतो, पायल्सचा त्रास असतो. तर त्यांचं पोट कधीच साफ लवकर चांगलं होत नाही आणि मग त्याच्या अनुषंगाने येणारे सगळे गुडघेदुखी, कंबरदुखी, स्पॉन्डिलायटिस, पॅरालिसिस हे सगळे जे काही रोग आहे वाताचे, दुखण्याचे जे रोग आहे, ते सगळे वाताचे येतात. मग कुठले मस्क्युलर पेनही साधं असो, पण ते पोटाशी संबंधित असतं, की तुम्हाला गॅसेसमुळे छातीत पेन होतं, पाठीत मस्क्युलर पेन होतं. तर हे सगळे मस्क्युलर पेन असतात, पण ते सगळे पोटाशी निगडीत असतात. बरोबर. म्हणून जर तुमचं पोट जर चांगलं असेल, वात जर तुमचा चांगला असेल, तर ह्याला आपण ह्याच्यावर मात करू शकतो निश्चितच. बरोबर. दुसरं कफ प्रकृती. हां. कफ प्रकृतीचे काय फीचर्स आहेत? कफ प्रकृतीचे, की वारंवार सर्दी खोकल्याचे त्रास, वारंवार शिंकांचा त्रास आणि मग त्याच्यातनं पण मायग्रेन होतं, पित्ताच्या ॲसिडिटीमधनं पण मायग्रेन होतं.
तर म्हणून कफाचा जो त्रास असतो, की ज्यांना अस्थमा टाळायचा आहे, की ज्यांना लहान-लहान मुलांना जे खूप सर्दीचं आहे, की 12ही महिने शिंकत असतात, 12ही महिने खोकला होत असतो, तर त्या मुलांना तुम्हाला त्याला अस्थमा होऊ नये हं. म्हणून आधीच जर काळजी घ्यावी आणि नियमित जर आयुर्वेदिक औषधं घेतली, तर निश्चितच आपण त्याच्यावर मात करू शकतो. आणि कफाचे मेन तेच आहे, की वजन वाढू द्यायचं नाही आणि कफ व्हायला नको, म्हणजे वारंवार सर्दी, खोकले व्हायला नको. मग त्यात मग जसं छातीचे डॉक्टर किंवा पल्मोनॉलॉजिस्ट सांगतात, की दही खाऊ नये हो, किंवा ऑफ तर कोर्स. ते कफवाल्यांना तसे काही हे असतात. हो, तेवढे पथ्य असतात. पण असा जो काही बागुलबुवा करतात ना, की आयुर्वेदात खूप पथ्य असतात आणि म्हणून आयुर्वेदाकडे जायचं नाही बा, मला ते पटणार नाही, केवढी पथ्य मी करणार नाही, असं अजिबात आता राहिलेलं नाहीये. कारण औषधं पण तेवढीच चांगली आहे, खूप पॉवरफुल चांगली आलेली आहे. त्याच्यामुळे पथ्यामध्ये असं खूप हां, ठीक आहे, आम्ही म्हणून तुम्हाला तुमची जीवनशैली सांगतो, की तुम्ही हे पाळा, तर तुम्हाला बाकी पथ्य करायचं पण काम नाही. आणि पथ्य एका वेळेपुरतं, एका काळापुरतं मर्यादित राहील. आयुष्यभर पथ्य नाही करायची आहे तुम्हाला. तुमची इम्युनिटी तेवढी प्रतिकारक क्षमता वाढली पाहिजे, की सगळ्या ह्याच्यावर तुम्ही मात केली पाहिजे. आणि तिसरं पित्ताबद्दल आपण नाही बोललो ना? हां, पित्ताबद्दल नाही पित्त बोललो. हां. की ज्यांना खूप ॲसिडिटीचा त्रास असतो, हं. कायम ढेकरा येतात, हं. कुठेही असं दाबलं की ढेकर येते हं. किंवा खूप असं उष्णता असते, प्रचंड घाम येतो, त्या घामाचा वास येतो हं. आणि मायग्रेनचा त्रास असतो, स्किन डिसीज होतात, त्या लोकांना लवकर स्किन डिसीज होतात. मग तो सोरियासिस असो, एक्झिमा असो किंवा ल्युकोडर्मा असो किंवा हे शीतपित्त असो, आर्टिकॅरिया ज्याला म्हणतो ते असो, कुठला पण स्किन डिसीज असो, आजकाल डॅन्ड्रफ, केस गळणं हा सगळा पित्ताचा प्रकार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर तुम्हाला तुमची जीवनशैली जर चांगली असली, की विरुद्ध आहार-विहार सगळ्यात मोठा सांगितला आयुर्वेदामध्ये, अच्छा. की तुम्ही जर विरुद्ध आहार-विहार केला, तर हमखास हे पुढे रोग तुमच्या उभेच आहेत म्हणजे. बरोबर. तर म्हणून चिंच आणि दही हं. हे खाऊ नये, मुळा आणि दही खाऊ नये. हं. फ्रूट आपण सलाड विरुद्ध आहार कडे येऊच आता म्हणजे याच्यानंतरचा तोच प्रश्न असेल. पण ज्यांचं पित्त प्रकृती आहे, हो. मग त्यांना हे जेव्हा अ, कळतं की आपलं असं-असं आहे, हां. तर मग त्या सगळ्यांपासून टाळण्यासाठी मग जीवनशैली हाच उपाय आहे. जीवनशैलीच तुमची आहार, दिनचर्या आणि ऋतुचर्या चांगली असावी. बरोबर. आता एक ना जसं तुम्ही आता विरुद्ध आहार म्हणजे मी तुम्हाला पुन्हा काय होतं ना, आज आयुर्वेदाच्या किंवा घरगुती उपायाच्या आधारावरची जीवनशैली नाही आमची. हां, लहानपणी सांगायचं की हां, या दुधासोबत फ्रूट सॅलड खाऊ नये. त्यात खूप सारे फ्रुट्स आहेत तर ते अगदी अ, बरोबर आहे. अ, ते म्हणजे विरुद्ध होतं. हां. मुळांनी विरुद्ध होतं. हां, ते म्हणजे त्याला काही साइड इफेक्ट्स आहेत. हं. असे आता तुम्ही सांगितलं चिंच आणि दही. तर आपण असे काय महत्त्वाचे पदार्थ आजच्या रोजच्या आपल्या आहारात आहे, जे विरुद्ध आहेत आणि ते खाऊ नये? आपण थोडं बरोबर. हां, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी हे सांगेल, की दही आणि चिंच जे दही पाणीपुरी, आणि चिंच. भेळपुरं हां, हं, जे खातात ते तुम्ही चिंच घ्या, नुसती हं, चिंच घ्या. जी आयुर्वेदिक औषधं घेत नाहीये. हं, तुम्ही चिंचेची पाणीपुरी खाऊ शकाल, तुम्ही दहीवडे खाऊ शकाल, हं. पण ते सिंगलमध्ये असं म्हणजे खा. पाणीपुरी आयुर्वेदात चालते. चालते हां, पाणीपुरी अगदी चालेल. ज्याला हां, काहीच त्रास नाही ना, हां, लेमन जो हेल्दी मॅन हां, आहे, तो सगळं खाऊ हां. शकतो आणि खाल्लंही पाहिजे. मी म्हणते सगळं पचवायची क्षमता पण तुमची अच्छा. निर्माण झाली पाहिजे. ग्रेट, ग्रेट. पण जसं फ्रूट सलाड म्हणाला, की हं, सगळे फळं, तर ते तुम्ही एखाद्या वेळेला खाल्लेले अगदी चालतील. हं, पण वारंवार खाऊ नये. केळाचं कालवण, हं. की जे लहान मुलांना तू जेवत नाही म्हणून आई अगदी लाडालाडाने त्याला केळ्याचं कालवण. केळाचं कालवण आणि हं, पोळी देते, की त्यानिमित्ताने एक पोळी त्याच्या पोटात जाईल म्हणून. हं, पण वारंवार नाही देऊ हे असं अजिबात. पुढे बरोबर. त्याला कफाचे त्रास अगदी हमखास उभे आहेत. हं, आणि अजून मुळा आणि दही नाही खाऊ. हं, नंतर खिचडी आणि दही नाही खाऊ. हे सगळं हं. विरुद्ध गुणाचे आहेत. त्याच्यामुळे मी म्हणेन एखाद्या वेळेला सगळं चालेल, पण त्यानंतर वारंवार नाही. दह्याला घेऊन एक प्रश्न आहे, की रात्री दही खाऊ नये, असंही एक सांगितलंय. हे आयुर्वेद आहे का? हे आयुर्वेदच आहे. रात्री दही खाऊ नये, रात्री ताक खाऊ नये. आम्ही हे सगळं अजूनही फॉलो करतो, की रात्री दही खात नाही. त्याचं काय कारण आहे म्हणजे? त्याचं कारण आहे, की सगळ्यांना दही हे थंड वाटतं, हं, पण त्याचे गुण हे खूप उष्ण आहेत. हं, किंवा कारण त्याच्यात जी फर्मेंटेशनची क्रिया होऊन जाते, हं, तर रात्रीच्या वेळेला दही खाणं हे निषिद्ध सांगितलेलं आहे. हं. असं शास्त्रांमध्ये, आयुर्वेदामध्ये आहे आणि काय होतं पुष्कळदा काही-काही गोष्टींवर रिसर्च होत नाही. पण आम्ही आयुर्वेदातले लोकं सगळे आप्तवचन मानून ते आम्ही फॉलो करतो. ते आम्ही मानतो. आणि बरोबर. इथेच क्रॉस होतं, की तुम्ही प्रूव्ह नाही केलं, की काय आहे हं. त्याच्यात. नाही करू शकलो. कारण आज जे काही ऋषीमुनींनी आम्हाला सांगितलंय, ते आम्ही फॉलो करत आलोय. जे शास्त्रांमध्ये लिहिलंय तेच आम्ही फॉलो करतोय. बरोबर, असं. तर बरोबर. आप्तवचन सगळ्यात मोठं आहे खरं, की आम्ही आप्तवचन मानूनच आयुर्वेद फॉलो करतो.
आता हेच निश्चित आहाराबद्दल आणखीन असा कुठला निषिद्ध आहार आहे म्हणजे तो कदाचित विरुद्ध नसेल, हं. पण या गोष्टी आहारात नकोच, असे काही तुम्ही सांगू शकाल जे आज आपण रेग्युलर किंवा जास्त सेवन करतोय? फास्ट फूड म्हणेन ना, की हे जे काही मैद्याचे पदार्थ खातात आहे मुलं आजकाल, हं. खूप खातात आहे. अति प्रमाणात पिझ्झा, बर्गर सगळे जे मैद्याचे पदार्थ येतात आहे, तर त्याच्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्हज असतात. त्याच्यामध्ये सगळं ती प्रोसिजर कशी आहे ते माहीत नाही आहे. हं. पण त्याच्यामुळे सगळ्या मुलांना कॉन्स्टिपेशन हमखास होतंय. खूप कॉन्स्टिपेशन होतंय. शालेय तुम्ही मुलांना. शालेय मुलांना, तरुण मुलांना, तर त्याच्यातनं मग पुढे सगळे कॉन्स्टिपेशन झाले, की पाईल्सचे त्रास होतात. ब्लिडिंग पाईल्स होतात. असे बरेच विकार होतात आणि स्किन डिसीज भयंकर प्रमाणात वाढलेला आहे, प्रचंड प्रमाणात वाढलाय. त्याच्यामुळे जे घरचं आई-वडील सांगतात ना, ते ऐकावं मुलांनी मी म्हणते, की तुम्ही खा. तुम्ही आठवड्यातनं एकदा जरूर खा. सगळं पचवायची क्षमता ठेवा, पण 7 दिवस तर अतिरेक घरचा नको. हां, अतिरेक नको. घरचा आहार सगळ्यात छान. आता एक आहार आणि या प्रकृतीबद्दल थोडंफार समजून घेतलं. हं. आता 2 गोष्टी समजून घ्यायच्यात आणखीन, हं. जे फंडामेंटल्स आपण त्याला आयुर्वेदाचं म्हणू. तुम्ही आता प्रकृतीनुसार नाडी सांगितलं. परीक्षेनुसार हां, प्रकृती नाडी परीक्षण नुसार तुम्ही प्रकृती सांगितली. आता औषधांकडे येऊया, बरं. की आयुर्वेदात औषधं काय असतात नेमके? मी तुम्हाला जर सांगितलं तर जसं ॲलोपॅथीच्या औषधांची एक कडवट चव असते सगळ्या. बरं, इथे चवीच्या हिशोबाने सांगतोय. म्हणजे बरं, कडू असतात औषधं. बरं. म्हणजे ती गोळी म्हटलं की कडूच. आपल्या औषधं थोडे तुरट असतात. किंवा मी असं अनेक औषधं बघितली की ऑलमोस्ट 4 औषधं असतील, 4ही औषधांची चव थोडीफार सारखीच असते. तर नेमक्या औषधं कशापासून बनतात? त्यांचा बेस नेमका काय आहे, की ते काय करतात नेमकं शरीरात? आणि त्यांचा प्रभाव या सगळ्यांबद्दल जाणून घ्यायचा आहे. बर, एक तर आयुर्वेदामध्ये जी काही आम्ही हर्बल पावडर्स वापरतो ना, वनस्पतींचे चूर्ण, तर ते सुद्धा मी प्रॅक्टिस करताना प्रत्येकाचं प्रकृती परीक्षण करून आम्ही त्याला त्याच्या प्रकृतीनुरूप तो फॉर्म्युला करून देतो. हं. पण सगळीच औषधं कडू नसतात, पण काही औषधं जरूर कडू असतात. हं. जसं कुटकी आहे. तुम्ही नुसतं कुटकीचं पावडर असं नुसतं जिभेवर ठेवा, की प्रचंड कडू आहे ते कुटकी. अच्छा. हां. तर ते आम्ही कर्षण करायला देतो. ज्याची चरबी वाढलेली असते त्याचं हं. कर्षण करायला आम्ही ते हं. कुटकी देतो. म्हणजे पण कर्षण म्हणजे काय? कर्षण म्हणजे आता जसं त्याचा वजन कमी करायचं. वजन कमी करायला. अच्छा, म्हणजे वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदात औषधं आहेत. भरपूर आहे. सगळ्या रोगांवर आयुर्वेदामध्ये भरपूर औषध आहे. हं. पण ती असं आमच्या ह्याच्यात ॲलोपॅथीसारखं नाही आहे, की एकच क्रोसिनच्या गोळीनी तुमचा ताप उतरेल. आमच्या ह्याच्यात आम्ही महाज्वरांकुश देतो, त्रिभुवन कीर्ती देतो. तर असं ते प्रत्येकाच्या प्रकृतीनुरूप तो आम्ही ठरवतो हं. आणि सगळ्यांना तसं औषधं देतो. पण सगळी औषधं अजिबात कडू नसतात. हं. यष्टुमधू गोड आहे. हं. आम्ही जेव्हा कफाची औषधं देतो, लहान मुलांना जेव्हा औषधं देतो, तेव्हा सीतोपलादी खूप तुरट आहे. हं. त्याच्यामध्ये वंशलोचन किंवा हे जे आहे सीतोपलादीमध्ये आपलं अद्रक आहे, वंशलोचन आहे, तर काही-काही तुरट आहे त्याच्यात औषधं. हं. पण त्याच्यासोबत जर यष्टीमधू तुम्ही दिलं, तर मुलं छान घेतात. हं. आसावरिष्ठ सगळी तुरट असतात. हं. आसवरिष्ठ. त्याच्यामुळे आसवरिष्ठ लहान मुलांना शक्यतो देत नाही, त्यांना सिरप पण देतो. ही औषधं काम कशी करतात? म्हणजे पोटात गेल्यावर नेमकं काय करतात ही? आता जसं ते क्रोसिनची गोळी म्हणजे तो एक त्याचा तो मॉलिक्यूल आहे, तो मॉलिक्यूल जाईल ब्रेनमध्ये त्याचे सिग्नल्स थांबवेल आणि डोकं दुखणं बंद करेल. हं. तर आयुर्वेदिक औषधं कसं काम करतात? पण आयुर्वेदामध्ये असं एक टिपिकल औषध नाहीच आहे ना. हं. आता शिरशुलादी किंवा आम्ही गोदंती घन दिलं डोक्यासाठी. आता हं. सध्या डोकं दुखतंय. हं. तर त्याला जर मी शिरशुलादी दिली, त्या शिरशुलादी ही डोक्यामध्ये जाऊनच काम करेल. हं. पण त्या डोक्यासाठी जी लागणारी औषधं आहेत तीच वापरू ना आम्ही. हं. की ती बरोबर ती औषधं पण एकच औषध नसतं. हं. आता जसं जटामांसी आहे त्यांनी झोप लागते. हं. तर ते मात्र एक सिंगल औषध आहे, की जे नेमकं मेंदूवर काम करतं. ब्राह्मी मेंदूवर काम करतं. हं. शंखपुष्पी काम करतं. अशी जी काही सिंगल औषधं आहेत, आता ती बरोबर त्या ह्याच्यावर बरोबर काम करतात. पोटावर सुद्धा ज्यांना खूप अमिबियासिसचा त्रास असतो, त्याच्यामध्ये आपण बेलाचा मोरळा देतो. तर हं. सिंगल बेल सुद्धा खूप छान काम करतं. हं. सिंगल बेल. हं. तर ते त्या अवयवानुसार, त्या रोगानुसार ही औषधं अगदी आहेतच. बरोबर. आता एक औषधांबद्दल तर जाणून घेतलं. पण असे काही औषध आहेत, जे अदरवाईज ते टॉक्सिस असतात, म्हणजे विषारी असतात. जसं उदाहरणार्थ पारा. पारा एक महत्त्वाचा घटक आहे हं. आयुर्वेदामधला हो. किंवा
काही महाग असतात. महाग इन द सेन्स की सुवर्ण भस्म हां. म्हणजे सोनं जाळून काहीतरी बनवलंय. बरोबर. तर बेसिकली हे हे नेमके कशासाठी असतात? आणि मला मुख्य म्हणजे पारा आहे. तर त्याचं विशाल विष तुम्ही अमृतात कसं कन्व्हर्ट करता? त्याच्यावर ज्या काही प्रक्रिया होतात ना पारदावर, हं, तसं आम्ही भरपूर वापरतो. पारासुद्धा वापरतो, सुवर्णभस्मसुद्धा वापरतो हं, आणि हे जे काही म्हणजे अपप्रचार जे आयुर्वेदाबद्दल होतात, की त्यांनी तुमच्या किडन्या खराब होतात किंवा अजून काही टॉक्सिसिटी वाढते. हं. पण असं अजिबात नाहीये. जे काही सुवर्णभस्म तयार होऊन येतं ना, ते सगळ्या त्या प्रोसिजरमधनं येतं. त्याचं शुद्धीकरणाची जी क्रिया आहे ना, हं, ती हं. सगळ्या प्रोसिजरमधनं त्याच्यासाठी आमच्या ह्याच्यात रसशास्त्र म्हणून एक फार्माकोलॉजी एक डिपार्टमेंट आहे असं पूर्ण असं शास्त्र आहे पूर्ण हं, 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 हं. फार्माकोलॉजीचं. तर त्याच्यामध्ये पारदाचं कसं शुद्धीकरणाची क्रिया होते, तेव्हाच तो पारद त्या औषधांमध्ये टाकला जातो आणि अतिशय कमी मिलीग्राम्समध्ये मिलीग्रामपेक्षाही कमी टाकला जातो. हं, हं. त्याची टॉक्सिसिटी नेमकं कशासाठी असतात पारा म्हणजे? पुष्कळ सगळ्या मल्टिपल रोगांसाठी हे पारद. पण नुसता पारद कधीच दिला जात नाही. हं, सिंगल ड्रग म्हणून दिला जात नाही. हं, पण सुवर्ण भस्म सुद्धा सिंगल देत नाही. हं, आता आम्ही सुवर्ण गुग्गुळ वापरतो, हं, तर ते सगळ्या वातासाठी वापरतो. हं, सुवर्ण महायोगराज वापरतो, सुवर्ण गुग्गुळ वापरतो. हं, तर त्याच्यामध्ये सुद्धा ते जे सुवर्ण भस्म आहे ना, ते खूप प्रक्रियेतनं बाहेर येतं. हं, ते हं. खूप खूप म्हणजे प्रचंड प्रक्रियेतनं बाहेर येतं. ज्या काही बरं. आमच्या ह्याच्यात रसशास्त्रामध्ये ज्या प्रक्रिया सांगितल्या आहे, की ते मोठे मडके असतात, त्याच्यामध्ये शुद्धीकरणाच्या ज्या खूप असं लाखो वर्षापासून ते जे आहे म्हणजे त्याला काय म्हणतात त्या ज्या काही म्हणजे शुद्धीकरणाच्या ज्या क्रिया आहे, आता हे नवीन-नवीन मॉडर्न मेडिसिनमध्ये मशिनरीज आणि हे, पण आमच्या आयुर्वेदामध्ये की त्या मडक्यामध्ये अग्नी खाली ठेवून त्याच्यामध्ये जी शुद्धीकरणाची क्रिया हं, होती, हं, हं. ज्याला भावना म्हणायची, त्याला भावना दिल्या जायची वेगवेगळ्या गोष्टींची. आताही तसंच आताही तसं सगळ्या कंपन्यांमध्ये हं, त्याच सगळ्या प्रक्रियेतनं ते सुवर्णभस्म बाहेर येतं. हं. त्याच प्रक्रियेतनं तो पारद बाहेर येतो आणि मग औषधांमध्ये टाकला जातो. त्याच्यामुळे तो प्रभावी असतो, काम करतो. काम करतो, पण त्याचे अजिबात बरं टॉक्सिसिटी म्हटली, तर तुम्हाला स्टिरॉइडनी पण टॉक्सिसिटी येते. आज तुमच्या एका स्टिरॉइडच्या गोळीने तुमचे मल्टिपल ऑर्गन्स खराब होतात. म्हणजे तुमचे नॉर्मल सेल्स आणि टिश्यूज आहेत ते हं, पण डॅमेज होतात. तसं बरोबर. आयुर्वेदामध्ये आम्ही नुसतं भारत नाही देत ना, आम्ही नुसतं सुवर्ण भस्म नाही देत. त्याच्यासोबत त्याची टॉक्सिसिटी कमी करायला बाकीची पण औषधं देतो. बरोबर, आणि बरोबर. अजिबात आज आमच्या 40 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी माझ्या स्वतःच्या आईला किती सुवर्ण गुगुळ दिलं संधिवातासाठी. हं. पण तिचं आयुष्य 92व्या वर्षी गेली. ब तर त्याच्यामुळे असा अजिबात हा अपप्रचार सगळा थांबवायला हवा, की असं अजिबात काही नाहीये, की कोणाला सुवर्णभस्म देऊन कोणाच्याही किडनी आजपर्यंत खराब झाल्या नाहीयेत. नाहीये. पण लोकं त्याचा गैरफायदा घेऊन पण प्रॅक्टिस करतात, ते मात्र चुकीचं आहे, हं, हं. की लोकं आता औषधांमध्ये स्टिरॉइड मिसळून देतात. त्याला लवकर आराम पडायला पाहिजे हं. आणि त्यांनी म्हणजे म्हणायला पाहिजे आयुर्वेदिक औषधात कधी-कधी स्टेरॉइड मिसळून दिल्याचं हो, असं असं बरेच आता हे गावाखेड्यांमध्ये भयंकर प्रकार चालतात, हं, की जसे आपले खर्राचे पॅकेट असतात ना, त्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही ते ऐकलं सगळं, हं. की कोरोनाच्या काळामध्ये असे पेन किलरचे असे पॅकेट असायचे, जसे खर्राचे पॅकेट असायचे आणि ते असे गावोगावी जसे पानाच्या दुकानावर खर्राचं पॅकेट मिळतं, तसे ते पॅकेट मिळायचे. हं, मग ती ₹5 ची एक पुडी खाल्ली, की त्या व्यक्तीला खूप छान वाटतं. हं. पण त्याच्यामध्ये स्टिरॉइड आणि पेन किलर दोन्ही असतं. तर ह्या सगळ्यांमुळे ना आमचं शास्त्र बदनाम होतं. मग तेव्हा अतिशय वाईट वाटतं, की आपण इतकं शिकून जर आपण असं करतोय, चांगलं सगळं जेन्युइनली करतोय आणि त्याच्यामध्ये जर असे बिन शिकलेले अडाणी लोकं जेव्हा असा प्रकार करतात हं. ना, त्याच्यामुळे शास्त्र बदनाम होतं. एक प्रश्न आणखीन मॅडम मला याच्यातनं आला. जसं आता क्रोसिनची गोळी घेतली, हां. की 2-3 तासात डोकं दुखणं बंद होतं. म्हणजे मी आता हे डोकं दुखणं एक जनरलाइज प्रश्न आहे. पण आयुर्वेदाशी संबंधात जे विकार असतात किंवा आपले जे विकार आहेत, याच्यावर आयुर्वेदिक औषधांचा प्रभाव व्हायला किती दिवस लागतो? असा काही काळ असतो का? हो, असतो, हं, काळ असतो. त्याला पण 24 ते 48 तास लागतात. हं, म्हणजे मी झोपेसाठी जी काही माझी जटामांसी घन देईन, गोळी देईन, हं, त्याचा असर 3 दिवसांनी तुम्हाला मिळेल, लगेच नाही मिळत. हं, म्हणून जेव्हा तुमची इमर्जन्सी असते, तुम्ही ते ॲलोपॅथी जरूर घ्या. पण जेव्हा तुम्हाला लाँग टर्ममध्ये त्याचे इफेक्ट हवे असतील, हं. की ज्याचे काहीही साइड इफेक्ट्स नाहीत. मी जटामांसी गन विदिन 15 दिवस ते 1 महिन्यानंतर बंद पण करते.
की त्याला सुरळीत झोप यायला लागली. हे झोपेसाठी आहे. हां, हे झोपेसाठी आहे, की सुरळीत जर त्याची झोप जर सुरू झाली, मेंदूची कार्यप्रणाली जर व्यवस्थित सुरू झाली, तर ती बंद पण करता येते. आपल्याला बरोबर. कुठलंही औषध असं त्याचं व्यसन पण नाही लागत. व्यसन पण नाही लागत आणि नेहमीसाठी घ्यायची पण नाही. हं. तर आता जसं तुम्ही एक संधिवात सांगितलं. हां, संधिवात हा एक जसं केस पांढरे होतात, हां. तसं गुडघे झिजतायत. हो, तर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. हो. तर आयुर्वेदिक औषधाने संधिवाताचं दुखणं आपण कमी करू शकतो का? पहिला प्रश्न आणि त्यालाच अनुसरून दुसरा, की मग ती झीज पण थांबवू शकतो का? हो, निश्चितच. पण ते कोणत्या स्टेजवर येतं त्याच्यावर डिपेंड आहे, हं, की तुम्ही जर प्रायमरी स्टेजमध्ये आला, हं. की 40शी नंतर बायकांनी मेनोपॉज नंतर आले आणि प्रायमरी स्टेजमध्ये आले तर पूर्ण 100% रिकव्हर होतात. हं. पण जर तुम्ही थर्ड स्टेजमध्ये आले, की जिथे तुमची हातापायाची बोटं वाकडी झाली आहे, डिफॉर्मिटी आलेली आहे, तर तिथे मात्र आम्ही फक्त तुमच्या वेदना सुसह्य करून ठेवतो. हं. आम्ही 100% ची गॅरंटी देत नाही. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या स्टेजला आमच्याकडे येता त्याच्यावर पण डिपेंड असतं, की तो संधिवात कसा बरा होतो. पण अगदी प्रायमरी स्टेजला 100% क्युरेबल आहे. आता एक वेदना हा शब्द तुम्ही वापरला. म्हणजे वेदनेसाठी आज आमच्याकडे पेन किलर आहे. बरोबर आहे. आयुर्वेदात पेन किलर आहेत का? नाही, अजिबात ती संकल्पना नाही आहे आयुर्वेदामध्ये. माझ्याकडे जेवढे फार्मसिस्ट, जेवढे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह येतात ना आणि तेव्हा जेव्हा तो सांगतो नवीन मुलगा, की "मॅडम 2 तासात ह्या गोळीनी बरं वाटतं." म्हटलं, "तू माझ्याकडे बोलला, हे दुसरीकडे बोलू नको, शास्त्राला बदनाम करू नको. आयुर्वेदात कुठेही पेनकिलरची संकल्पना नाही. हं. कुठेही असं शास्त्रात लिहिलेलं नाही आहे, की एका संशवनी वटीनी तो बरा होतो किंवा नुसतं महायोगराज गुगुळनी तो बरा होतो, असं अजिबात नाहीये. पेनकिलरची संकल्पनाच नाहीये. म्हणजे असं काही गोळी नाही, की गोळी अजिबात खाल्ली की नाही. 2 दिवसात अजिबात नाही. 2 तासात दुखणं बरं होतं. अजिबात नाही, अजिबात नाही. जे सांगतात ते धादांत खोटं आहे हं. आणि असं अजिबात आयुर्वेदात पेनकिलरची संकल्पनाच नाहीये. आम्हाला तो मुळापासून बरा करायचा असतो. हं. आम्हाला तात्पुरता बरा करायचा नाहीये. आम्हाला कायमस्वरूपी तो बरा करायचा आहे. बरोबर, बरोबर. आता मी नखशिखांत येईल म्हणजे केसापासून सुरुवात करून पायापर्यंत बरं. कुठल्या-कुठल्या याच्यावर काय-काय रेमेडीज आहेत आयुर्वेदात, बरं. औषधं आहेत, हे बरं. जाणून घ्यायचं आहे. पण अ, अ, हे पण असे मी जे काही सांगेल ना त्यातल्या काही गोष्टी मला पण समजून घ्यायच्या आहे कारण की हां, काय म्हणाले तुम्ही? जे काही मी सांगेन ना, हां, हां. ते प्रत्येकाने सुद्धा असं रँडमली यूज करावं. पण जेव्हा त्याला जर रिझल्ट नाही मिळाले, तर मग मात्र डॉक्टरला जाऊन दाखवावं. बरोबर. नाही मला आता तुम्हाला मला रेमेडीज नाही विचारायचे आहे, पण त्याच्यावर जर उपाय असेल तर मग मी रेकमेंड करेल की नाही, मग नाही, जरूर त्याच्याच उपाय आहे. हां, सगळ्या हां. नखशिखांत नाही, उपाय नाही. आहेत सगळ्या रोगांवर. येस, येस. म्हणजे ते उपाय जर स्वतः करता येत नसतील, तर डॉक्टरांकडे पहिले जा. बरं. असं मी ह्याच्यातनं प्रश्नच पहिले प्रश्नच हे नाही. पहिलं केसांपासून सुरू करू. केसांचे 2 प्रॉब्लेम्स आहेत आज. अ, डॅन्ड्रफ आणि केस गळणं. अ, मग केस आता पांढरे होणं. केस पांढरे होणं आणि टक्कल. सोप्या भाषेत सांगायचं तर. बरोबर. तर दोघांवर काय उपाय आहेत आयुर्वेदात किंवा आहेत का? सगळ्यात पहिले तर केसांवर खूप छान उपाय आहेत सगळे आणि केसांसाठी पण औषधं खूप छान आहे. माका, आवळा ही औषधं खूप चांगली आहेत. पण केस जे पांढरे झाले असतात, ते पांढऱ्याचे काळे होत नाही. हं, पांढरे झडून जातात, पण हं. नवीन येणाऱ्या केसांची ग्रोथ ही काळी होते. हा आमचा उद्देश असतो. अच्छा. म्हणजे हे शक्य आहे. शक्य आहे, प्रश्नच नाही. मिशीचे केस सगळ्या ह्याच्यात कुठलाही केस असो, तो पांढऱ्याचा काळा होत नाही. तो झडून जाईल, पण येणाऱ्या केसांची ग्रोथ ही काळी होईल. ग्रेट. मी लवकरच भेटतो तुम्हाला. माझे प्रश्न ऐकून ते या सगळ्या तऱ्हेची ट्रीटमेंट आहे सगळं. येस, ग्रेट. दुसरं मी त्वचेबद्दल बोलतोय. हां. स्पेशली चेहऱ्याची त्वचा आणि ओव्हरऑल गोरं होता येतं का? गोरं होण्यासाठी आता माझ्याकडे खूप मुली येतात लग्नाच्या आधी किंवा असा काळपटपणा आलाय. मी थोडंफार करू शकते, पण तेच पुन्हा कोणत्या स्टेजला आहे. ती जर प्रायमरी स्टेजला आली, तर मी निश्चित थोडंफार जरी तिचं नाही पण एखाद्या दिवशी पिगमेंटेशन ती काळाच असेल तर गोरा होईल का? असं नाही होत. असं नाही होणार. असं नाही होत. पूर्ण नाही होणार. हं. पण तो थोडाफार तरी फेअर होईल. निश्चितच टॅनिंग जाऊ शकतो चेहऱ्यावरचं? टॅनिंग जाऊ शकतं, जरूर जाऊ शकतं. खूप छान औषध आहेत आयुर्वेदामध्ये. अच्छा. छान ही जाऊ पोटात शकतं. घ्यावं लागतात इव्हन की हायपर चेहऱ्यावर लावावी लागतात? पिगमेंटेशन जे आहे, हं. की पुष्कळ स्त्रियांना मेनोपॉज नंतर वांग ज्याला म्हणतो आपण, हा जो हां. काळपटपणा येतो हं, 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 गालांवर हं. वगैरे, तर तो निश्चितच जातो. फक्त ते डार्क हां, सर्कल्स? डार्क सर्कल्स सगळे. ग्रेट. मी बेसिकली ना जे आयुर्वेद मी पहिल्यांदा बघितलं, हां. ते सौंदर्यासाठीच बघितलं. बरं. जे मी माझ्या पेपरात वाचण्यात आलं. बरोबर. तर त्यात आणखीन एक विषय यालाच धरून पिंपल्स. पिंपल्स. कुठल्याही वयात होऊ शकतात पिंपल्स आता? हो, म्हणजे हो. तर ते पिंपल्सवर आयुर्वेदात उपाय आहे का?
हो, खूप छान आहे. पण त्याचं मूळ सुद्धा तो नुसता स्किन डिसीज नसतो. तो हार्मोन्सनुसार आलेला असतो, हं. की तुमचे हार्मोन्स पण पॅरलली बॅलन्स करावे लागतात. कारण जनरली मुला-मुलींना 9वी-10वीत असतात, की त्यावेळेला ही सगळी प्रक्रिया सुरू होते 10वीत असताना. तेव्हाच त्यांचे हार्मोन्स सगळे सुरू होतात. हं. मग त्याच वेळेला जर प्रायमरी स्टेजमध्ये तुम्ही केलं ना छान, हं. तर लगेच ते पिंपल्स येण्याचीच प्रक्रिया थांबते. कारण ते बॅलन्स होतात. हं. आणि त्याच्यासोबत स्किन आणि हार्मोन्स असं जर दोन्ही बरोबर दिलं ना, तर निश्चित पिंपल्स पूर्ण जातात. म्हणजे आयुर्वेदात पिंपल्सला समूळ नाश करण्यासाठी उपाय आहे. अगदी पण आहे. वेळ आलं तर बस. पुढचे दुष्परिणाम पण आपण टाळू शकतो. बिलकुल. की तो नुसता स्किन डिसीज हं. नाही आहे. त्याचं मूळ जे आहे ते हं. पण जाणून हं. घेतलं पाहिजे. डोळ्यांचे जे विकार आहेत, हो. त्याच्यात एकतर चष्मा हा विषय आहे. पण चष्मा मेकॅनिकल विकार आहे. हो. पण त्याच्यावर पण काही उपाय आहे का? हे समजून घ्यायचं आहे. पण डोळ्याला जे बाकी डोळ्यातनं पाणी येणं, डोळे उष्ण वाटणं, असे काही सिम्प्टम्स येतात. तर याच्यावरही काही उपाय आहेत का? हो, आहे. डोळ्यांवर पण आहे. डोळ्यांसाठी आता लहान-लहान मुलं जे येतात, की ह्यांचा चष्मा सुटायला पाहिजे असं त्या आई-वडिलांना वाटतं. हं. तर तो सुद्धा जर कमी पॉवरचा त्याचा चष्मा असेल तर निश्चित सुटतो. त्याच्यासाठी आम्ही नेत्रतर्पण नावाची चिकित्सा करतो पंचकर्मातली. हं. त्याच्यामध्ये उडदाच्या डाळीचं असं पाळं करून त्याच्यामध्ये आम्ही त्रिफळा घृत ठेवतो. हं. तूप असतं ते. हं. पातळ करून ठेवतो आणि त्याला उघडझाप करायला सांगतो, की त्याच्यामुळे त्या मांसपेशींना बलवान असं ते औषध मिळत राहतं. हं, हं. पण ते सुद्धा 10-15 दिवस कमीत कमी किंवा महिनाभरही करता येतं ते हं. नेत्रतर्पण. तर त्यांनी सुद्धा निश्चितच चष्मे सुटतात लहान-लहान अच्छा. मुलाचे. म्हणजे साधारणपणे कुठल्या वयापासनं आपण सुरुवात करू शकतो या विधीला? म्हणजे एक 4-5 वर्षाचा मुलगा आहे, तर त्यालाही हो, करता येतात? 5 वर्षाच्या वर, 10 वर्ष, 7-8 वर्षानंतरच करावं हे. अच्छा. 7-8 पण वर्षानंतर. बाकी पण जे काही डोळ्यांचा लालपणा असतो हं. किंवा काही जे काही असतात दृष्टीचं कमी जास्त हं. त्याच्यासाठी सुद्धा नेत्रतर्पण करता करता येतं आणि येऊ शकतं. पोटातनं औषधं पण देता येतात हं. त्याला. आता जर आपण बघितलं तर आता सेकंड म्हणजे आपण चेहऱ्याचे तर सगळे बघितले. आता पाठीचं आणि कमरेचं दुखणं हं. हे खूप कॉमन झालेलं आहे. आमच्या बसण्याच्या सगळ्या जीवनशैलीने पण हो. झालेलं आहे अर्थात. आणि अनेक काही कारणं असतील ते तुम्ही आता कारणं आणखीन सांगाच मला. पण या सगळ्या दुखण्यांसाठी औषध आहे का? हो, सगळ्या याच्यासाठी औषध आहे. फक्त त्याचं निदान व्यवस्थित झालं पाहिजे, की ती पाठदुखी स्पॉन्डिलायटिसमुळे आहे, की मस्क्युलर पेनमुळे आहे, की तुमच्या बसण्याच्या रोजच्या जीवन कॉम्प्युटराइज्ड जे मुलं बसतात आय-टी क्षेत्रातले त्याच्यामुळे आहे. तर जीवनशैली बदलली, की ऑटोमॅटिक औषधं घ्यायचं काम नाही पडत. पण औषधं अतिशय चांगलं आहे. पंचकर्म सगळ्यात छान आहे. औषधं सगळ्यात छान आहेत. म्हणजे फक्त तुम्हाला सातत्य पाहिजे, की तुम्ही 1 ते 2 महिने औषधं घेतलं, की समूळ त्याचा नाश होतो. आता जर आता जे तुम्ही बघता, की पाठीचं, मणक्याचं दुखणं, मानेचं दुखणं, याच्यासाठी मूळ कुठले कारणं आज तुम्ही बघताय आणि त्याच्यानुसार जर तुम्ही उपाय सजेस्ट करू हो. शकलात, तर बरं होईल. तर त्याच्यासाठी मेन तर जीवनशैलीच आहे. जीवनशैली. व्यायामाचा अभाव आहे हं, मुलांमध्ये, हं, की अजिबात व्यायाम करत नाही. बैठकांमुळे सुद्धा मस्क्युलर पेन जास्त हं, वाढलेले आहे. कमरेचे त्रास खूप वाढलेले, स्पॉन्डिलायटिस लहान-लहान तरुण मुलांना हं, झालेले. हं, मग त्याचं मूळ कारण एक पोट पण असतं. जो वात हं, असतो ना आमचा, हं, हं, की तुमचं जर पोट चांगलं नसलं, तर तसेच ते मस्क्युलर पेन जास्त होतात. मग ते हं, पाठीचं दुखणं असो, कमरेचं असो, हं, मानेचं असो, ज्यांना खूप ॲसिडिटीचा ढेकरांचा त्रास असतो, हं, हं, त्यांना मानेचा त्रास असतो आणि सतत बैठक व्यायामाचा अभाव. हं. ह्या गोष्टींमुळे हे सगळे पाठीचे आणि कमरेचे विकार दुखणं. होतात आणि मग त्याच्यात औषधं मात्र अतिशय चांगली. आम्ही महायोगराज गुगुळ देतो, रासनदी गुगुळ देतो. असे जर नियमितपणे व्यवस्थित घेतले तर अगदी छान आणि 100% बरे पंचकर्माबद्दल तुम्ही जे म्हणाले, की याच्यावर पंचकर्म पण इफेक्टिव्ह आहे. काय असतं? म्हणजे काय करतात? पंचकर्मामध्ये 5 प्रकारचे कर्म असतात, पण ते सगळ्यांनाच 5 प्रकारची कर्म करत नाही. ज्यांना आता हे स्पॉन्डिलायटिस किंवा आर्थरायटिस असतात, त्याच्यामध्ये आम्ही पूर्णांगाची मालिश करतो. हं, पण ती मालिश ही पहिलवानाची मालिश नसते. ती अतिशय स्नेह नसतं, म्हणजे तेल तिथे जिरवायचं असतं, स्निग्धता आणायची असते. हं, मग आम्ही औषधी काढ्याची वाफ देतो. औषधी काढे असतात, सगळे वाताचे द्रव्य ज्याच्यात असतात, रासना हं, किंवा हं, निरगुंडी असं सगळे, हं, तर त्याची वाफ देतो. मग आम्ही पोटली शेक करतो, म्हणजे भाताची पोटली असते, तर हं, त्यांनी पोटली शेक हे सगळे नरिशिंग ट्रीटमेंट आहे. हं, मग लेप लावतो हं, आणि फिजिओथेरपी किंवा व्यायाम ज्याला जे आवश्यक असतील हं. त्याप्रमाणे ते करतो. हे बरं. पंचकर्म ज्यांना कमरेचे, मानेचे त्रास आहे त्यांच्यामध्ये करतो. हं. पण ज्याला आता तू पुढचा विषय तो घेणार आहे डिटॉक्सिफिकेशन हां. त्याच्यामध्ये सांगेन ते पंचकर्म अगदी. कुठलं असतं. येस, येस. नाही पंचकर्मावर तर आपण बोलूच. मी हे हां. स्पेसिफिक याच्यावर आलो. आता 2 आणखीन जे महत्त्वाचं आहे, हं. त्यात लंग्स आणि हार्ट म्हणजे हृदय आणि फुफ्फुस
बरं. याच्यावर उपाय आहेत का? म्हणजे फुफ्फुस रिलेटेड जे आहे त्यात कफ, अस्थमा रिलेटेड हो, विषय हो. किंवा थोडं बघितलं सीओपीडी प्रकार जो आहे तो आणि हार्ट म्हणजे ब्लड प्रेशर हं. आणि ब्लॉकेजेस. बरं. तर या दोघांबद्दल काय उपाय आहे? काय बोलताय तुम्ही? फुफ्फुसांमध्ये छान औषधं आहेत. अतिशय छान आहे. अस्थमाचे पेशंट्स विदाऊट स्प्रे, विदाऊट काही पण ते घेऊन सगळं इनहेलर. हां, अगदी छान आहेत सगळे पेशंट्स. फक्त इमर्जन्सीमध्ये तुम्ही ॲलोपॅथी जरूर यूज करा. पण फुफ्फुसांचे जेवढे विकार आहेत, की ज्यांना क्रॉनिक सायनोसायटिस आहे किंवा खोकल्याचा त्रास आहे, त्यांना छान औषधं आमच्या ह्याच्यातलं सितोपलादी सर्वश्रेष्ठ औषध आहे, की जे सगळ्यांना माहिती आहे, की आधी आजी सांगायची, आई सांगायची, "अरे थोडा खोकला झाला ना, पटकन सितोपलाद्याची मात्रा घे, पटकन तुला 2 दिवसात बरं." आणि खरंच व्हायचं ते. व्हायचं. अच्छा. अजूनही होतं. पण तेवढा तुमचा विश्वास हवा त्या पॅथीवर. हं. तर फुफ्फुसांचे तर सगळे विकार छान होतात. आणि हार्टचे जे आहे, हृदयाचे जे आहे, त्याच्यामध्ये पण पण त्याच्यामध्ये लिमिटेशन्स आहे. त्याच्यावर अजून जेवढे औषधं इतके निघालेले नाहीये, एवढा रिसर्च झाला नाहीये हृदयाच्यावर. हं. त्याच्यामुळे जे काही लोकं माझ्याकडे येतात, जे हार्टची ऑलरेडी औषधं घेतात आहे, हं. ज्यांना अँजिओप्लास्टी झाली किंवा अँजिओग्राफी किंवा झाली आहे. त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे. हां, ब्लड प्रेशरचा त्रास आहे. हां. तर त्याच्यासाठी तुम्ही ॲलोपॅथी जरूर औषधं घ्या. त्याच्यासोबत आयुर्वेदिक घ्या. हं. जर त्याचं ब्लड प्रेशर कमी होत नसेल तर. हं. जर खूप कमी असेल तर मी माझी सर्पगंधा घनवटी देते. ब्लड प्रेशरसाठी, झोपेसाठी देतो. हार्टसाठी आमचं अर्जुन अरिष्ट सगळ्यात छान आहे. अर्जुन सगळ्यात चांगलं औषध आहे. पण अलाँग विथ ॲलोपॅथी मेडिसिन. कारण नुसत्या सर्पगंधा घनवटीने त्याचं ब्लड प्रेशर जर वाढलेलं असेल, तर ते सतत तुम्ही चेक करत राहायला पाहिजे. 8-8 दिवसात, 15 दिवसात सतत त्याचा रेकॉर्ड ठेवला पाहिजे. असं नाही की आपण बिनधास्त राहावं, आपण आयुर्वेदिक औषध घेतोय आणि बिनधास्त राहावं, असं करू नये अजिबात. तर त्याच्यामुळे तो फॉलोअप पण ठेवायला पाहिजे प्रत्येकाने, की बरोबर. ब्लड प्रेशर चेक करत राहायला पाहिजे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो यातनं कन्क्लुजन, की जर तुम्हाला हृदयाचे विकार आहेत, तर तुम्ही या चौकटीमध्ये राहून आयुर्वेदिक औषधं घ्या आणि ती चौकट आहे, की ॲलोपॅथीची तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेली जी औषधं आहे, बरोबर. जो नियम आहे तो तुम्ही पाळा तो पाळायला आणि पाहिजे. त्याच्यासोबत तुम्ही आयुर्वेदिक औषधं घ्या, अगदी घ्या. जेणेकरून त्या हृदयाला आणखीन सक्षमता मिळेल. म्हणजे मी अजून नाही सांगणार, की सगळे ब्लॉकेजेस मोकळे होतात आयुर्वेदिक औषधांनी. हे दादांत खोट आहे. हं. जे कोणी करतात ते सगळं कमर्शियलायझेशन झालंय. पण असं कुठेही शास्त्रामध्ये लिहिलं नाहीये, की हार्टचे ब्लॉकेजेस ह्या औषधांनी ओपन होतात. हं. मग बरं. तिथे शास्त्र आमचं पुन्हा बदनाम होतं, की कॅन्सर पूर्ण बरा होतो, हार्ट अटॅक टाळले जातात, ब्लॉकेजेस टाळले जातात. हे सगळं चुकीचं आहे. याला घेऊन आणखीन एक प्रश्न, की हृदयविकार अ, म्हणजे हां, तुम्ही बोललात टाळले जातात. प्रिव्हेंट करण्यासाठी नाही आहे का मग? म्हणजे प्रिव्हेन्शन नाही आहे की प्रिव्हेन्शन त्यात काही आहे प्रिव्हेन्शनसाठी? नाही, प्रिव्हेन्शनसाठी असं आहे, की तुम्ही मग औषधं घेण्यापेक्षा तुम्ही तुमची जीवनशैली चांगली ठेवा, की तुमची झोप ही 6 तास चांगली झाली पाहिजे. तुम्ही प्राणायाम, योगासनं करायला हवे, की तुमचं इन्हेलेशन, एक्झलेशन सगळ्या क्रिया चांगल्या झाल्या म्हणजे ओव्हरऑल पाहिजे. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन लाईफस्टाईल. हेच प्रिव्हेन्शन आहे. बस, बस. ते जीवनशैलीच तुमची असं असं तर नाही आहे, की ज्या काळात आयुर्वेद एनरिच किंवा समृद्ध होत होतं, त्यावेळेस हृदयविकार नव्हते लोकांना. त्यामुळे हृदयविकारावर अभ्यास नाही झाला. नाही होते, पण तेव्हा खरंच त्याचं जास्त हे नाही झालं, की आधी लोकं इतके हार्ट अटॅकनी जायचे असं कुठेच वाचण्यात नाही आलं असं, हं. की बा त्याला मॅसिव्ह हार्ट अटॅक आला. आता जो काही तरुण मुलांना येतो पटकन किंवा आलाही असेल, तर ते त्याचं निदान झालं नसेल असं बरोबर. पण आहे. तर तेवढ्या काळात तो प्रगत नव्हता तेवढा हार्ट अटॅक. आता 2 महत्त्वाचे हे, एक पोटांचे विकार. पोटांच्या विकारांमध्ये जसं तुम्ही सांगितलं, की कॉन्स्टिपेशनचं प्रमाण वाढत आहे वगैरे अशा प्रकारचं. हं. काही स्टोन असतात किंवा जे काही किडनी स्टोन असतात स्टोन्स, किंवा गॉल गॉल ब्लॅडर ब्लॅडर हां. स्टोन असतात. तर ह्या जे पोटांचे विकार आहेत, तर कुठल्या पोटांच्या विकारांवर आयुर्वेदिक औषधं प्रभावी आहेत आणि कुठल्या अ, उपचारांसाठी किंवा कुठल्या आजारांसाठी ॲलोपॅथी किंवा बाकी मेडिसिन्सचा तुम्ही वापर केला पाहिजे? बरोबर आहे. नाही तेच पुन्हा स्टेजवर असतं, की तुम्ही किडनी स्टोनच्या प्रायमरी स्टेजमध्ये आलात, हं. की तुमचा अगदी 1 ते 2 एम-एम आहे किंवा 3 एम-एम पर्यंत सुद्धा किडनी स्टोन फ्लश होऊन जातात. होऊ तुमचं जे हं. गोक्षूर आहे, चंद्रप्रभावती आहे, खूप छान औषध आहे सगळी ती. पण ती जर तुम्ही व्यवस्थित प्रायमरी स्टेजमध्ये घेतली, तर तो होणार नाही आणि तो कायमचा जाईल मात्र. म्हणजे ऑपरेशननी पुन्हा त्याची होण्याची जी प्रक्रिया असते, तर ती टाळता येते आपल्याला. गॉलब्लॅडर स्टोन आहे, की ज्यांना खूप ॲसिडिटीचा त्रास आहे, ते सुद्धा सगळे बरे होतात. फक्त तुम्ही कोणत्या स्टेजमध्ये डॉक्टरकडे येतात त्याच्यावर डिपेंड असतं.
म्हणजे हे स्टोन्सशी रिलेटेड तर झालं. पण कॉन्स्टिपेशन जो आहे, हं. ज्याला आता मॉडर्न मेडिसिनमध्ये इरिटेबल बाउल सिंड्रोम असं नाव दिलेलं आहे सिम्पली. कॉन्स्टिपेशन वेगळं, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम टोटली अपोझिट आहे. अच्छा. म्हणजे त्यात एक कॉन्स्टिपेशन वन ऑफ द पार्ट कॉन्स्टिपेशन आहे ना नाहीये, IBS मधला? नाहीये, नाहीये. अच्छा. आय-पी-एसमध्ये तुम्हाला स्टिकी स्टूल होते, चिकट संडास होते अच्छा. आणि त्याच्यात दोन्ही फॅक्टर येतात सायकॉलॉजिकली आणि फिजिओलॉजिकली. अच्छा. सायकॉलॉजिकली हा येतो फॅक्टर तुम्हाला बाहेर जायचंय, नाही मला टेन्शन आलं, मी एकदा जाऊनच येतो. हा सायकॉलॉजिकल फॅक्टर झाला. तुम्हाला कुठेही बाहेर जायचं असलं किंवा घरातही कोणी जो व्यक्ती आला, परका व्यक्ती आला, तरी तुम्हाला उगीचच ते सेन्सेशन होतं की एकदा जाऊन यावं. हा सायकॉलॉजिकल फॅक्टर असतो आणि तो खूप मोठा ट्रीट करावा लागतो. आणि दुसरा फिजिओलॉजिकलमध्ये आहे इरिटेबल IBSमध्ये की चिकट संडास होते. तुम्हाला 4-5 वेळा जावं लागतं आणि ती चिकट होते. तर तो एक प्रकारचा कृमी असतो, ते टॉक्झिन्स असतात. तर त्याला तो समूळ नाश करायला जंताची पण ट्रीटमेंट द्यावी लागते त्याच्यासोबत. म्हणजे आणि कॉन्स्टिपेशन टोटली डिफरंट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला संडास होतच नाही. होतच नाही. कॉन्स्टिपेशनमध्ये 1-1, 2-2 दिवस मुलांना संडास होत नाही. तर ते सगळ्यात मोठं कारण आहे. तो सगळ्यात मोठा रोग आहे मी म्हणेन. ते रोजच झालं पाहिजे, रोजच झाली पाहिजे. तेव्हाच तुमचे सगळे टॉक्झिन्स बाहेर पडतात. तर त्याच्यामुळे या IBS आणि कॉन्स्टिपेशन टोटली अपोझिट आहे. आता IBS आणि कॉन्स्टिपेशन म्हणजे जे बेसिकली आपण आतड्यांचे विकार हो, सुरू करतो. आतड्यांचे विकास तर वगैरे. याच्यावर काय औषध आहेत आयुर्वेदात? छान आहे औषधं. आणि किती दिवस घ्यावे लागतात आणि कसं बरं होतं व्यक्ती? हां. हं. नाही IBSमध्ये पण कुटज आहे आमचं, बिल्व आहे, बेलाचा मोरळा जो आधी आजी सांगायची, की "बाई आवळ्याचा मोरळा खा तू, बेलाचा मोरळा खा." त्यांनी स्ट्रेंथ येते. जे खूप अशक्त होऊन जातात आतडे, तर त्याच्यामध्ये बेल सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. सगळ्यात बेलाचा मोरळा सगळ्यात छान आहे. नंतर कॉन्स्टिपेशनमध्ये आम्ही त्रिफळा देतो, की जे जगजाहीर आहे, की कोणी येतं त्रिफळा घेऊन घेतो. माझा त्रिफळा घेतलं की मला संडास साफ होते. तर हा जो ट्रेड झाला आहे, तर तो आहे, तो बरोबर आहे अगदी, की त्रिफळाने अगदी छान होतं. तर पण ते व्यवस्थित घेतलं पाहिजे आणि ॲटलीस्ट 15 दिवस ते 1 महिना बरोबर द्यायचं. त्याच्या सिव्हिरिटीनुसार ते घ्यायला. घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि हे IBS आणि कॉन्स्टिपेशन कॉन्स्टिपेशन या दोघांवर हे म्हणजे त्या पॅटर्ननुसार तुम्ही सजेस्ट करता. सजेस्ट कर. अच्छा, एक ना ॲड मी नेहमी बघायचो सुखसारक वटीची. हां. जी बेसिकली पोटाचे जे विकार आहेत, त्यासाठी एक टीव्ही ॲडव्हर्टाइजमेंट रेग्युलर चालते. तर ही सुखसारक वटी स्वतःहून घ्यायला पाहिजे का? कारण की त्याचा एक मी साइड इफेक्ट किंवा एक अनुभव सांगतो, की पोटात असा मुरडा येतो, की पुढचे 2-3 तास तुम्हाला असह्य होतं पोट. मग तर तुम्हाला त्याचा डोस ठरवायसाठी डॉक्टरचा सल्ला घ्यायला पाहिजे. जेवढे ॲडव्हर्टाइजची औषधं असतात ना, ती कधीच आपल्या मनाने घेऊ नये. आणि जर समजा घ्यायची असेल, तरी पण जरूर एकदा तरी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तुम्हाला जर एका गोळीची आवश्यकता नसेल, तर तुम्ही अर्धी घ्या. तुमच्या प्रकृतीला अर्धीच मानवेल. मग एक गोळी घेता आणि तुम्ही 3-4 वेळा जाता, पोट मुरडून येतं, ते पण चुकीचं आहे ना मग. मग ती एक गोळी तुमच्या प्रकृतीला ती नाही होते सहन. मग त्याच्यासाठी तुम्ही अर्धी घ्यायला पाहिजे. तर हा डोस तर डॉक्टरच ठरवेल, बरोबर. आहे की नाही? किंवा तुम्हालाही ठरवायचा असेल, तर तुम्हाला ते योग्य त्याचं म्हणजे नाही म्हणजे पण झालं पाहिजे. जी ॲड बघून आपण जे कधीच औषधं घेऊ नये. कॉन्स्टिपेशनचं पण घेऊ नये. कुठलंच नाही. कुठलंच घेऊ नये. केसांसाठी तेलं, केसांचे शॅम्पू, जे काही कोणतेही औषध कधीच ॲडव्हर्टाइजच्या औषधांवर जाऊ नये. किती बरोबर. त्याची प्युरिटी आहे, किती त्याचं म्हणजे मानांकन आहे, हे काही ठरवल्या जात नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा आजीचा प्रश्न असतो, की ज्याच्यासाठी आजी अनेक वर्ष आयुर्वेदिक औषधच घ्यायची. ते आहे गुडघेदुखी. हां. तर गुडघेदुखी साठी काय औषध आहेत आयुर्वेदामध्ये? आता आधी तर आजी औषध न घेता तेलच लावून घ्यायची. तेलाने मालिश करून घ्यायची घरच्या घरी, शेकून घ्यायची. त्याला असा बाई रुईचा पान त्याला एरंडीचं तेल लावून ती बांधायची, आहे की नाही? किंवा एरंडी झालं, निर्गुंडी झालं, हे तिला औषधं माहिती राहायची. ती त्याच्याप्रमाणे ती औषधं लावायची. आणि पोटात जर घ्यायची असेल, तर तिला योगराज गुगुळ, महायोगराज गुगुळ अगदी माहिती असायचं. ती गोळी घ्यायची फक्त. वाताची जी गोळी आहे, ती एक गोळी घ्यायची प्लस हे लेप लावायची, तेल लावायची, मालिश करायची, ती चांगली होऊन जायची. बरोबर. नाही पण आणखीन काय औषध आहे? हीच औषध आहे जी तुम्ही आता सांगितली? हो, मग त्याच्यासोबत कॅल्शियम तिला माहिती असायचं, की आपण दूध घेतलं त्याच्यातनं कॅल्शियम मिळतंय आपल्याला. तुम्ही जर घरच्या भातामध्ये थोडासा खायचा चुना टाकला, ते कॅल्शियम सगळ्यात छान आहे. तर असं ती घरच्या घरी घरगुतीच उपाय करायची ना सगळे ते. आणि हे घरगुती उपायांनीच ती बरी व्हायची. तेव्हा कुठे एवढे औषधं होती. बरोबर, बरोबर.
आता ना जसं तुम्ही आत्ता काही वेळ आधी आपण आयुर्वेदिक आणि मार्केटिंग हा थोडा विषय समजून घेऊया. हो. तुम्ही सांगितलं की एक कुठलेतरी विकार म्हणजे हृदयाचे विकार याच्यावर काही विकारांसाठी आयुर्वेदात औषधं नाहीयेत. हो. तर मला असे 5 महत्त्वाचे विकार मी तुम्हाला सांगतो. तुम्ही मला सांगू शकाल का की त्याच्यावर औषध आहे की नाही आहे? आणि नसेल तर मग काय अप्रोच असायला पाहिजे? बरं. उदाहरणार्थ मी बऱ्याच कॅन्सरच्या डॉक्टरांसोबत बोललो, जे कॅन्सर ट्रीट करतात. ते असं सांगतात, की पेशंट आमच्याकडे डायग्नोज करून जातो, की कॅन्सर आहे आणि मग त्यात 1-1.5 महिन्यात तो वेगवेगळ्या पॅथी त्यात कधी आयुर्वेदचा पण तो उपचार घेतो बरोबर. आणि मग रोग आणखीन कॉम्प्लिकेटेड झाल्यावर तो मग माझ्याकडे येतो. बरोबर. हां, तर कॅन्सरचं काही विश्लेषण किंवा कॅन्सरबद्दल काही रेफरन्सेस आयुर्वेदात सापडतात का? आणि असेल तर त्याच्यावर उपाय आहे का? कॅन्सरचे रेफरन्सेस पुस्तकांमध्ये आहे आमच्या सगळ्या संहितामध्ये. त्याला आम्ही अर्बुद म्हणतो. काय? अर्बुद. अर्बुद, अर्बुद म्हणजे गाठ. गाठ. हां. हां, अर्बुद हा आयुर्वेदिक टर्मिनॉलॉजीचा शब्द आहे. पण त्याला सर्वसामान्य भाषेत आपण गाठ म्हणतो. मग कॅन्सरची गाठ कुठेही असो, ती छातीत असो, फुफ्फुसांमध्ये असो, गर्भाशयात असो, कुठेही असो ती कॅन्सरची गाठ. तर त्याला सुद्धा तो असाध्य रोगच सांगितलेला आहे आमच्या पुस्तकांमध्ये सुद्धा. त्याच्यामुळे असाध्य म्हणजे कधी बरा न होणारा. त्याच्यामुळे त्या स्टेजवर अवलंबून आहे. तो जर अगदी प्रायमरी स्टेजमध्ये आला, की तिची गर्भाशयातली ओव्हरीची ती गाठ कॅन्सरची आहे. ती जर अगदी छोट्या प्रमाणात असली, तर ती आम्ही एकदम नाही सांगत, की 100% ती बरी होईल. तुम्ही 3 महिन्यांनी सोनोग्राफी करा आणि त्याच्यामध्ये ज्या काही टेस्ट आहे मॉडर्न मेडिसिननुसार ज्या काही टेस्ट आहे, त्या तुम्ही जरूर करायलाच पाहिजे. तिथे प्रत्येक पॅथीला लिमिटेशन्स आहे, की कॅन्सर आयुर्वेदाने पूर्ण बरा होत नाही किंवा ॲलोपॅथीनी सुद्धा बरा होत नाही. प्रत्येक पॅथीला लिमिटेशन्स आहे. पण असं कोणत्याही पेशंटनी करू नये, की नुसती आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन तो कॅन्सर बरा होईल. असं अजिबात हे चुकीचं सगळं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ॲलोपॅथी सोबत आयुर्वेद घेतलं तरी चालेल. हं. पण ते म्हणजे आपण असं म्हणू, की जे कॅन्सर बरा करतात आयुर्वेदवाले असा दावा करतात. तो दादांत खोटा आहे. तो दादांत त्याच्यावर खोटा आहे. विश्वास ठेवू नये अजिबात, आणि अजिबात नाही. अ, पण तो असाध्य सांगितला आहे. हं. तिथे तुम्हाला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट जरूर मिळेल, की तुमचं आयुर्वेद. आयुष्यमान वाढेल. निश्चित वाढेल. मी देते कॅन्सरला औषधं. तुमचं मी आधीच सांगते, की तुमचं मी आयुष्यमान वाढवायचा प्रयत्न करते. हं. पण तो काही मी बरा तो होणार बरा नाही. मिळणार नाही. 100% बरं. बरा होणार नाही. आता ना काही ऑटोइम्यून डिसीजेस आहेत. जसं संधिवात जो बेसिकली ज्याला गठिया म्हणतो. हाताचे बोटं वाकडे होतात. वाकडे होतात. ज्यात स्वतःची इम्युनिटी स्वतःच्या याच्यावर शरीरावर हल्ला करते. तर त्यात पण त्या स्पेशलिस्टच्या डॉक्टरांनी सांगितलंय. कारण की त्याला ना त्यांच्या टर्मिनॉलॉजीमध्ये वातरोग असं म्हणतात. हो, ठीक आहे. तर आता लोकं ते वातरोगाला वातपित्त कफ सोबत जोडतात. हो. तर त्यांनी सांगितलं म्हणजे हे रिअल एक्झाम्पल्स आहेत, की लोकं मग आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या मागे लागतात. स्पेशली आयुर्वेद आणि हाताची बोटं वाकडे झाली, की मग ते परत आमच्याकडे येतात. तर ते पण टाळता येणं शक्य आहे का? हो, हो. अगदी शक्य आहे. तर तेच प्रायमरी स्टेजमध्ये जर तो वातासाठी, संधिवातासाठी आला, आमवातमध्ये जी ही अगदी थर्ड स्टेज आहे. जेव्हा बोटं वाकडी होतात ना, ती एकदम थर्ड, फोर्थ स्टेज आहे. हं. तोपर्यंत तो बरीच औषधं घेऊन येतो. पण अगदी प्रायमरी जेव्हा संधिवात असतो, की त्याच्या सांध्यांना सूज येते. त्याला आम्ही रुमॅटॉइड अर्थरायटिस हां, म्हणतो. रुमॅटॉइड आर्थरायटिस. तो अगदी. आमवात त्याला आमवात. म्हणतो. अगदी, आहे अगदी. ना? हां. संधिवात अगदी साधा असतो. साधा तो असतो. साधा अर्थरायटिस असतो. पण जेव्हा तो संधिवातामधनं आमवातामध्ये जातो, हं. त्यावेळेला जर त्यांनी आयुर्वेदिक औषधं घेतली, तर तो 100% बरा होतो. हा आमच्या पूर्ण अनुभवात नाही. पण अच्छा. जो तो आमवातामध्ये पुन्हा भरकटला, तो दुसरीकडे पुन्हा पेन किलरची औषधं घेतो, कारण त्याला ते सहन होत नाही पेन. हं, हं. मग तो पेन किलरची घेतो, मग स्टिरॉइड घेतो, मग त्याच्यामध्ये ते वाढत जातं. अच्छा. हां, तर त्यामुळे ते स्टेजनुसार आहे. तो जर प्रायमरी स्टेजमध्ये संधिवातात आला, तर तो 100% बरा होतो. तो बरा हो. पण जेव्हा तो डिफॉर्मिटी घेऊन येतो, की जे हातापायाची बोटं वाकडे होतात, ना त्यावेळेस तो ॲलोपॅथीनी बरा होत, ना तो आयुर्वेदाने बरा होत. बरोबर, बरोबर. बस त्याचं जगणं सुसह्य करतो. कारण हे सगळे ऑटो इम्यून डिसीज आहे. हं. इव्हन सोरियासिस पण ऑटो इम्यून डिसीज आहे. आणि जरी सोरियासिस तिसरा सोरायसिसकडेच येणार होतो. तर तिसरा जो कंडिशन आहे ती सोरायसिस. ऑटो इम्यून आणि सोरायसिस पण आयुर्वेदाने कारण की सोरायसिस बरा होत नाही असा एक साधारणपणे समज आहे. पण तो पुन्हा तेच आहे, फर्स्ट स्टेजमध्ये आला तर सोरियासिस पूर्ण बरा होतो. तो आम्ही पित्ताचा विकार मानतो. त्याच्यामध्ये आम्ही सगळी पित्तशामक थंड औषधं देतो. हं. पण तो जर प्रायमरी स्टेजमध्ये आला तर सोरियासिस पूर्ण बरा होतो. पण तो जर थर्ड स्टेजमध्ये आला तर तो नाही बरा होत. आणखीन 2 महत्त्वाचं जे मी तुम्हाला सांगितलं त्यात एक आहे जे बेसिकली मेंदूशी संबंधित
बुद्धी वाढते का? म्हणजे आम्ही लहान असताना शंखपुष्पीची ॲड मोठ्या प्रमाणात चालायची. आता चालते का तेवढं लक्षात नाहीये. ओ-टी-टीच्या काळात नाही, तर निश्चितच वाढते हां. बुद्धी अगदी त्याच्यामध्ये पण मेंदूला त्या सेल्स टिश्यूजला एन्हान्स करणारी औषधं ब्राह्मी, शंखपुष्पी, मंडूकपर्णी ही सगळी औषधं अतिशय चांगली आहे आणि त्याचे रिझल्ट्स पण आम्हाला खूप मिळतात. म्हणजे जनरली पालक येतात 10वी-12वी मध्ये की ह्याचं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, हा हां, एका जागी कॉन्सन्ट्रेशन. हां. बसत नाही, हा हं, फार चंचल आहे म्हणजे हं. बसूच नाही शकत किंवा त्याचं छान अभ्यास करतो पण ऐन परीक्षेच्या वेळेला तो सगळं विसरून जातो. हां. पण त्याच्यासाठी सुद्धा ही जी काही औषधं आहे ब्राह्मी, शंखपुष्पी, मंडूपर्णी, तर ही सगळी औषधं एका व्यवस्थित काळामध्ये द्यायला पाहिजे. हं. ॲटलीस्ट 2-3 महिने तरी द्यायला पाहिजे, तेव्हा कुठे त्याचे रिझल्ट चांगले मिळतात. बरोबर. म्हणजे मंदार सर घ्यायची ही औषधं? मंदार सर म्हणजे सरांची म्हणजे मॅमचे सन आहेत, मुलगा, जे इंटरनॅशनल न्यूरोलॉजिस्ट आहेत. वन ऑफ द बेस्ट इंटरनॅशनल न्यूरोलॉजिस्ट आहेत. तर त्याला मी म्हटलंय, की "तू आयुर्वेदाचा पण अभ्यास कर. जिथे तुझी पॅथी संपते ना, तिथे थोडा आयुर्वेद तर वापर." आहे की नाही? आणि कुठल्याही शास्त्राचा अभ्यास करायला काहीच हरकत नाही. आहे की नाही? तुझं निश्चितच त्याचाच फायदा आहे सगळ्यात खूप. बरोबर आणि 5वं जे आहे ना, आजच्या काळात जो मोठा विकार आहे, डिप्रेशन, अँक्साइटी, अँक्साइटी, स्ट्रेस डिप्रेशन, स्ट्रेस आणि सगळ्याला खूप छान औषध आहे आयुर्वेदामध्ये आणि विदाऊट एनी साइड इफेक्ट्स आहे. ह्या जे काही वनस्पतींचे चूर्ण देतो ना, ह्याच्यात काहीच कुठे गुळ येत नाही किंवा कुठे मिलावट नसते. तर ही तुम्ही डायरेक्ट पावडर घ्या, डायरेक्ट गोळ्या घ्या ब्राह्मीच्या, सुवर्ण ब्राह्मी घ्या, ब्राह्मीवटी घ्या, जटामांसी घ्या. तर ही अगदी निश्चितच अँक्साइटी, डिप्रेशन, झोप न येणं सगळ्या ह्याच्यावर खूप छान काम करतात. अ, आणि याला जोडून आणखीन एक डायबिटीज, मधुमेह. हं. मधुमेहासाठी काय औषध आहे? किंवा सगळ्यात पहिलं तर मधुमेहाचा रेफरन्स आहे का आयुर्वेदात? आहे ना, आहे. आणि त्याच्यावर काय उपाय आहे? त्याला मधुमेहच म्हटलं जातं ह्याच्यामध्ये आणि हे सगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत, त्याच्या सगळं शास्त्रांमध्ये वर्णन आहे. हं. जे काही पॅन्क्रियास मेटाबॉलिझम सगळं म्हणजे डिस्टर्ब एवढं होतं. डिटेलमध्ये अभ्यास झालेला आहे. सगळं डिटेलमध्ये आहे. पक्वाशय, आमाशय सगळं आमची टर्मिनॉलॉजी आम्ही आयुर्वेदिक सगळी वापरतो आणि त्यानुसार सगळी छान औषधं आहे डायबिटीजवर सुद्धा. हं. आता हे कारल्याचा रस देतात. हे पुन्हा तुम्ही आपल्या रोजच्या खाण्यातनंच येतात ना सगळे. हं, हं. उडमार घनवटी आहे, ही सगळ्यात छान आहे. नाही पण मग मेथी आहे, कारलं आहे, हे सगळे रोजच्या नाही ह्याच्यात पण जे वापरले मेटफॉर्मिन नावाचं औषध आहे, हो. हां, ते घ्यावं लागेल का याच्यासोबत की फक्त आयुर्वेदाने होईल? असं नाहीये. पुन्हा तिथे स्टेज येते, हं. की तुमचं जर शुगर इतकं वाढलेलं आहे 300 आणि 400 झालेलं आहे, तिथे नुसतं आयुर्वेदिक औषधांनी नाही बरं होणार. हां, जर तुम्ही प्रायमरी स्टेजमध्ये आलं, तर मी तुम्हाला मेटफॉर्मिन घ्यायची गरज नाही पडणार. हं. पण पण आणि तुमची जीवनशैली पुन्हा तिथे रुटीन आवश्यक आहे. हं, हं. आहे ना? कारण तो मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर प्रायमरी स्टेजमध्ये सगळ्याच्यात आयुर्वेदाकडे आले, तर सगळं बरं होतं. पण तुम्ही जर थर्ड स्टेजमध्ये 400 तुमची शुगर आहे आणि हं. त्या स्टेजमध्ये येऊन नुसतं आयुर्वेदिक औषधांनी नाही बरा होत. आता हे तर आपण आता 2 प्रश्न जे माझ्या सहकार्याने जे माझ्या स्टाफमधले सहकारी त्यांनी विचारले आहेत. हां. त्यातलं एक आहे डिटॉक्सिफिकेशन नावाचा काही कन्सेप्ट आहे. तर तो काय कन्सेप्ट आहे तो आयुर्वेदातलाच आहे. जसं आपण मगाशी तुम्ही सांगितलं, की पंचकर्म आहे. डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच पंचकर्म आहे, की तुमच्या पूर्ण शरीराचं डिटॉक्सिफिकेशन त्याच्यात ॲक्चुअली होतं. सगळे टॉक्झिन शरीरातनं बाहेर पडतात. हं. ह्या ज्या पंचकर्माच्या स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, बस्ती आणि नस्य अशा 5 प्रकारचे आम्ही पंचकर्म हे करतो आणि त्याच्यात ना सगळे हे टॉक्झिन शरीरात गेलेले सगळे घामावाटे, बस्ती म्हणजे औषधी काढायचा एनिमा असतो. हं. वमन म्हणजे त्याच्यात औषधी काढा देऊन उलटी करवतो आणि नस्य बस्ती म्हणजे औषधी काढा देऊन एक प्रकारचा तो एनिमा असतो. तर त्याच्यातही आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बस्ती असतात ते. तेलाची असते, काढ्याची असते. तर हे सगळे टॉक्झिन्स बाहेर काढायचे मार्ग आहेत हे हं, सगळे. हं. नस्य म्हणजे इन्हेलेशन देऊन नाकात एक-एक थेंब हं. तेल टाकतो. बरोबर. तर हे सगळी पंचकर्माची क्रिया ही डिटॉक्सिफिकेशनचीच क्रिया आहे. हं, हं.
हे सांगितलं तर त्याला पटतं. नाही, पण याच्यातनं मग काय म्हणजे हे म्हणजे विकारावर उपचार म्हणून करायचं नसतं, की तुम्ही असंच करा. असंच करू शकता लेमॅन तर तुम्ही हं. हे कारण पंचकर्म की जे 10 दिवसाचं टॉक्सिन तर तयार होतच असतं शरीरात. तयार होतच राहतात. म्हणून हे कोणत्याही लेमॅननी वर्षातनं एकदा जरूर करायला पाहिजे. तुम्ही तुमची गाडी सर्व्हिसिंग करताच ना, ऑइलिंग आणि ग्रीसिंग सगळं करतात ना वर्षातनं, हं. तसं तुमच्या शरीराचं का करू नये? आता एक यातनं एक प्रश्न आहे. मी मगाशी तुम्हाला मार्केटिंग सांगितलं. यात पण मग मार्केटिंग झालेलं आहे. हो, आता यातनं ही फसवणूक होण्याची शक्यता आहे. हो. कसं निवडायचं आपण, की किंवा कसं आयडेंटिफाय करायचं, की यांच्याकडेच आपण पंचकर्म करायला पाहिजे? ते आता माहिती काढूनच जावं, कारण आता गल्लोगल्ली मालिश आणि शेक देतात आहे, सगळेच देतात आहे. पण बाकीचं पंचकर्म होतच नाही पुष्कळदा. बस्ती 5 दिवस जी काही शास्त्रात लिहिलेली आहे, की आधी त्या क्रमाने पंचकर्म करायला पाहिजे. वमन, विरेचन, बस्ती आणि नस्य. त्या क्रमाने जिथे होत असेल तिथे जरूर करावं. पण ती माहिती काढूनच हे तुम्हाला आवश्यक आहे. नाहीतर तर गल्लोगल्ली मालिश आणि शेक होतात आणि त्याच्यामुळेच हे सगळं पंचकर्म पण बदनाम होतं. पण ही माहिती काढूनच आणि तिथे पंचकर्माचे आपण जर सकारात्मक परिणाम बघितले, तर 4 सकारात्मक परिणाम तुम्ही काय सांगाल? का करायला पाहिजे पंचकर्म? की तुमच्या शरीराची शुद्धी होते. शुद्धी. तुमचं मानसिक बल वाढतं हं. सगळ्या ह्याच्यात, बरोबर. की मला खूप छान फ्रेश वाटतंय आता. हं, हं. पण त्याच्यासोबत आहार-विहाराचं सुद्धा आमचा संसर्जन क्रम म्हणतो आम्ही, हं. की त्या आहार-विहारावर सुद्धा कंट्रोल हवं, की पंचकर्म करताना सुद्धा नॉन-व्हेज खाऊ नये. खूप असं तामसिक आहार घेऊ नये. तो सात्विक आहारच असावा. तर हे सगळं त्याचं पालन करताना निश्चितच तुमची इम्युनिटी तर निश्चितच बिल्ड होईल. अगदी. 100% आता एकूण आपण एक आयुर्वेदाबद्दल एक जनरलाइज जे बऱ्याच गोष्टी नवीन कळल्या आम्हाला, पण मला वाटतं आपल्या दर्शकांना सुद्धा व्ह्युअर्सना सुद्धा ती ती कळेल. बिलकुल. पण 2 आता प्रश्न करून मी कन्क्लुजनकडे येतोय. हां. अ, एक अ, आयुर्वेदिक जे आहे म्हणजे उगमाकडे जातो. तो मगाशी स्किप झाला प्रश्न, हं. की कुठनं उगम झाला? कुठून आलं हे आयुर्वेद? हा एक पहिला प्रश्न आहे आणि त्याला जोडून मग आयुर्वेद जसं सूर्याच्या आधारावर चालतं असं मी ऐकलं होतं, की सकाळी उठण्यापासून रात्री झोपण्यापर्यंतचा आयुर्वेदाने क्रम ठरवून दिला आहे. कधी जेवलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कधी झोपायला पाहिजे वगैरे हे. म्हणजे सूर्याच्या सोबत आपली बायोलॉजिकल क्लॉक सेट करायला पाहिजे. असा आयुर्वेदाचा कदाचित नियम आहे. तो तुम्ही जास्त चांगलं सांगू शकाल. तर हे बिघडलेलं आहे आता. तर आयुर्वेद याच्यावर काय सांगेल? आयुर्वेद कुठनं आलं? शास्त्र हां. हा अथर्ववेदाचा उपवेद मानला जातो येस. आणि ते शास्त्र आहे. त्याच्यात सगळं वर्णन आहे. म्हणजे चिकित्सा प्रणालीच्या व्यतिरिक्त हं. बाजूचं जीवनशैली आणि हे सगळं सांगितलेलं आहे. कुणी लिहिलंय आयुर्वेद असं म्हणायचं? अ, असे कोणी ऋषी आहेत का? चरक, चरक. चरक. ऋषींनी सगळं जी चरक संहिता आहे त्याच्यामध्ये सगळं आयुर्वेदाचं पूर्ण ए टू झेड वर्णन आहे. हं. सर्जरी जिथे सांगितली आहे ती सुश्रुतांनी सांगितलेली आहे. वाग्भट सुद्धा निदान म्हणजे जिथे निदानाचा विषय येतो, हं. डायग्नोसिसचा तिथे वाग्भटांनी निदान सांगितलेलं आहे. हं. असे प्रत्येक वेगवेगळे शास्त्र आहे. कौमार्य वृत्ते जिथे लहान मुलांचं रोगांचं वर्णन लिहिलेलं आहे. प्रसूतीतंत्र आहे. शालक्य म्हणजे जिथे डोळ्याचे विकार आहे, तिथे शालक्य सांगितलंय. शल्य म्हणजे पाईल्सची सर्जरी जिथे पाईल्स, फिशुला आणि फिशर्स जे काही होतात, तिथे शल्यतंत्र सांगितलंय. तर तसं हे सगळे शास्त्र आयुर्वेदामध्ये आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या ऋषींनी सुद्धा त्याचा अभ्यास करून सगळं केलेलं आहे. हे सगळं डॉक्युमेंटेशन म्हणजे सगळं किती वर्ष झाली असतील याला आपण जर म्हणजे जसं सांगता येणार नाही, पण किमान आपल्याकडे आता जे एव्हिडन्सेस आहेत किंवा 1000, 2000, 5000 वर्ष किमान 5,000 तर कमीत कमी आहे. कमीत कमी 5000 अगदी वर्ष. 5,000 वर्षापूर्वीचे आहे सगळे. कारण की जुन्या काळातल्या लोकांचं जीवनमान सुद्धा जास्त राहायचं. म्हणून मी तुम्हाला आधी प्रश्न विचारला, की हे लोकांना अमर पडतं का? आयुर्वेद म्हणजे वय आणि वेद म्हणजे त्याच्या हो, संदर्भात आता सगळे ऋषीमुनी सुद्धा 100 वर्ष जगलेत की. हां. आहे की नाही? नाही आणि महाभारत काळातले वर्णन येतात ना, की भगवान श्रीकृष्णांचं वय जेव्हा ते गेले तेव्हा 125 वर्ष होतं. भीष्मांचं वय पण काहीतरी तेवढंच होतं असंच. तर सगळे ऋषीमुनी हे सगळं जीवन तसं हं. जगून 100-100 वर्ष ते जगलेच आहेत. आता याला धरून जो मी मगाशी सांगितलं, की म्हणजे हा शेवटचा प्रश्न आहे याच्यातला किंवा याच्या आधी एक प्रश्न अगदी शॉर्टमध्ये विचारू तर अ, ज्योतिष्यशास्त्र पण मगाशी तुम्ही बोलताना सांगितलं, की ज्योतिष्यशास्त्राचं पण इथे कुठेतरी इन्कॉर्पोरेशन होतं या
आयुर्वेदासोबत. तर काही संबंध आहे का दोघांचा? हो, आहे. चांगला संबंध आहे. कारण आमच्या शास्त्रामध्ये ते पण वर्णन आहे, की कुठल्या वेळेला औषधं घ्यावी, कुठल्या काळात ती औषधं घ्यावी आणि ग्रह नक्षत्रांचा अभ्यास करून सुद्धा त्या व्यक्तीची प्रकृती परीक्षण करून, त्या ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा अभ्यास करून दोन्ही याची औषधं सांगड घातली, आयुर्वेद आणि ज्योतिष, हं. तर निश्चितच अजून डबल फायदे म्हणून मिळतात. अच्छा. हो. ते खूप छान रिझल्ट्स मिळतात. ते घालतात का सांगड कुणी? म्हणजे तर आहे असं? ज्याला ज्योतिषशास्त्राचा ज्यांनी अभ्यास केलाय तोच करू शकेल हे सगळं. अच्छा. तर आयुर्वेद आणि ज्योतिष ज्यांनी अभ्यास केलाय तो दोन्ही याची सांगड घालून पूर्वीचे ऋषीमुनी तसंच निदान करून तशीच औषधं द्यायची. तर आता बस तोच शेवटचा प्रश्न, हो. की आयुर्वेद सकाळी सूर्यासोबत म्हणजे जागण्याचं सुचवतं आणि चंद्रासोबत किंवा सूर्य मावळताना तुमचं जेवण संपवून तुम्ही झोपायला जावं किंवा आ दिनचर्या बनलेली दिनचर्या आहे. ही तर पूर्ण ही बिघडलेली आहे. रात्रपाळ्या चालू झाल्या आहेत. हो, ओ-टी-टी आलेत. हो, रात्री 1, 2, 3 वाजता झोपणं सुद्धा अगदी कॉमन झालेलं आहे. हो. तर आयुर्वेद काय सांगतो आणि काय सल्ला द्याल? हा शेवटचा प्रश्न. आयुर्वेद ते सांगेल, की तुमची जीवनशैली सुधारा. आधी दिनचर्या अगदी नियमित पाळा. तर तुमची लॉन्जिटिव्हिटी वाढेल, तुमचं आयुष्य वाढेल निश्चितच. तुम्ही सगळ्या रोगविकारांपासून मुक्त राहाल. पण जर हे शक्य नसेल, तर त्याच्यातनं सुद्धा मी म्हणेन मार्ग काढून तशी शैली तुम्ही त्याचा वापर करा. पण दिनचर्या आणि ऋतुचर्या ही मात्र वापरूनच तुमचं आयुष्यमान वाढेल, हे तितकंच खरं आहे. अगदी. तर एकूणच आज आपण आयुर्वेदासंदर्भात जाणून घेतलं. बरेच प्रश्न आहेत. मी थोडा प्रश्न सांगतो. या पॉडकास्टचा रिस्पॉन्स कसा आहे? किंवा काय लोकांना काय प्रश्न आहेत त्याच्यावरचे, त्याच्यावरून मग आपण पुढचं काहीतरी प्लॅन करू नक्की. बिलकुल, निश्चित. पण त्यात बरेच प्रश्न वेळेअभावी नाही घेता आले. ज्यात अ, गर्भसंस्कार हा विषय आहे मोठा. खूप मोठा विषय. तो तर वेगळा विषय. त्याच्यावर समजून घ्यायचं आहे. म्हणजे अर्जुन वगैरे त्या अभिमन्यूला असं सांगितलं होतं, की हो, सर. गर्भातच त्याला ती चक्रव्यूहाची संकल्पना कळाली होती. तर असे बरेच प्रश्न आहेत जे आज वेळेअभावी घेता आले नाही. बरोबर. काही प्रश्न आहेत जे थोडे पॉलिसीशी रिलेटेड आहे, की किंवा जगभरात आयुर्वेद कसं चाललंय याच्याबद्दल हो. थोडंसं ते पण आज त्यावर चर्चा करता आली नाही. पण हे सगळे विषय आपण लवकरच घेऊ. पण मला यातनं शिकायला जे मिळालं, की आयुर्वेद काय आहे, प्रकृती कशी असते, त्याच्या आधारावर तुमची जीवनशैली कशी असली पाहिजे आणि जर तुम्हाला विकार झाले, तर मग आयुर्वेदात कुठले उपचार आहेत. बरं. तर अगदी. मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण रंजना मॅमकडनं आयुर्वेदासंदर्भात जाणून घेतलं. रंजना मॅमचा नंबर आणि त्यांच्या क्लिनिकचा, हॉस्पिटलचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्हाला जर त्या संदर्भात काही प्रश्न असतील, तर कधीही तुम्ही थेट त्यांच्यापर्यंत पोहोचू शका. बरोबर ना? हो, अगदी. हां? जरूर. तुम्हाला खऱ्या अर्थाने आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातनं उपचार पद्धती ती तुम्हाला घेता येईल. तर खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक यू व्हेरी मच. तुम्ही आलात धन्यवाद. धन्यवाद. आणि मजा आली. आणि आयुर्वेदाचा असाच प्रचार आणि प्रसार चांगल्या पद्धतीने व्हावा, हेच मी सगळ्यांना सांगू इच्छिते, की तो चांगल्या मार्गाने, चांगल्या पद्धतीने आणि आयुर्वेद शास्त्र शाश्वत आहे शास्त्र. त्याच्यामुळे ते शाश्वत टिकलंच पाहिजे. धन्यवाद.